तर एक प्रतीक नावाचा मुलगा होता आणि तो एका गावामध्ये राहायचा. त्या गावामध्ये थोडंसं गावाच्या बाहेर गेलं की एक वाडा होता. त्या वाड्यामध्ये कोणी जास्त राहायचं नाही. त्या वाड्यामध्ये फक्त एक आजोबा राहायचे आणि प्रतीकचं घर आणि तो वाडा जवळजवळ असल्यासारखंच होतं. प्रतीकचं घर थोडं समोर होतं, तर तो वाडा प्रतीकच्या घराच्या बरोबर पाठीमागं होता. आता त्या वाड्यामध्ये एकच म्हातारा राहायचा. ना त्याला लेकरू होतं, ना बायको होती, ना वडील होते, नाही आई होती. वडील आई तर अगोदरच वारले गेले होते आणि बायको आणि लेकरू हे दोघंही जण एका ॲक्सिडेंटमध्ये वारले गेले होते. आता राहिलं होतं ते फक्त ते म्हातारं आणि ते तेवढा वाडा. आता तो जो म्हातारा होता त्याचा जीव एवढा जास्त त्या वाड्यामध्ये होता की विचार करता कामा नाही. म्हणजे तो वाडा त्याने आणि त्याच्या लेकरांनी आणि त्याच्या बायकोनी या तिघा जणांनी मिळून बांधलेला वाडा होता. आता ही गोष्ट ना थोडीशी जुन्या काळामधली आहे. तर त्या वाड्यामध्ये त्या म्हाताऱ्याचा फार जास्त जीव होता. आता एखाद्या माणसाचा जर एखाद्या वस्तूमध्ये जीव असला तर तो माणूस ती वस्तू आपल्यापासून दूर होऊ देतच नाही. काही झालं ना तरी तो दूर होऊ देत नाही. तसं म्हाताऱ्याचं होतं. आता म्हाताऱ्याचे जे नातेवाईक होते दुसरे, ते म्हाताऱ्याला म्हणायचे की चला आपल्या घरी राहा, आम्ही तुम्हाला खाऊ घालतो, पिऊ घालतो, तुमचं इथं कुणी नाही आहे ना, तुमची बायको आहे ना तुमचा लेक आहे, तुम्ही एकले कसे राहाल इथं. पण तो म्हातारा म्हणायचा की नाही, मी माझा वाडा सोडून कुठेही जाणार नाही. तो त्याच्या हट्टावर असा ठामच उभा होता आणि सगळ्या नातेवाईकांना माहिती होतं. आणि तुम्हाला तर माहिती आहे, नातेवाईक म्हणलं ना की ती भारी असतात. सगळ्यांचा डोळा या म्हाताऱ्याच्या वाड्यावर होता. पण म्हाताऱ्यांनासुद्धा माहिती होतं की सगळेजण काय करण्याचा प्रयत्न करतायत. आणि म्हाताऱ्याने सांगितलं होतं, मी मेल्याच्या नंतर माझ्या वाड्यामध्ये कोणीही राहायला येणार नाही. चांगलं बजावून सांगितलं होतं. त्या कारणामुळं त्या म्हाताऱ्याला काय जास्त करून नातेवाईक जीव लावायचे नाही. कधीतरी यायचे, 1-2 वर्षामधून बसायचे 1-1.5 घंटा आणि निघून जायचे. काय बाबा भेटावं म्हणून भेटावं. आता म्हातारा असाही नव्हतं की बाबा फार गरीब आहे, असं नाही. पैसा होता त्याच्यापाशी. त्या कारणामुळं म्हाताऱ्याने एक जोडपंच कामाला ठेवलं. एक नवरा आणि त्याची बायको, असे दोघंजण तिथं कामाला राहायचे. आता जो प्रतीक आहे तो नेमका वाड्याच्या समोर राहायचा आणि जो प्रतीक आहे तो काही जास्त मोठा नव्हता, 14 ते 15 वर्षाचा होता. आणि लहानपणापासून प्रतीक त्या वाड्यामध्ये यायचा जायचा आणि ते जे म्हातारा आहे त्या प्रतीकला जीव लावायचं आणि प्रतीकचाही त्या म्हाताऱ्यामध्ये जीव होता. दोघेजण एकमेकांना चांगल्या पद्धतीनं बोलायचे. म्हाताऱ्याला करमायचं नाही प्रतीक कुठं गेला तर, आणि प्रतीकलाही करमायचं नाही म्हातारा जर कुठं बाहेरगावी गेला तर. रोज येणं जाणं तिथं करायचा. असं समजा की तो जो म्हातारा आहे तो म्हातारा प्रतीकला आपल्या नातवासारखं ट्रीट करायचं, कारण की त्याच्यापाशी त्याचा नातू नव्हता, लेक नव्हता. त्या कारणामुळे तो बिचारा प्रतीकसोबत चांगला राहायचा. तर काही दिवस होतात आणि अचानक म्हाताऱ्याचा जीव जातो. आता जीव गेल्याच्या नंतर प्रतीकचं जे मन आहे ना ते फार जास्त दुखावतं की यार आजोबा गेले, कसाबसा जायचो, बसायचो, शांत राहायचो. आता तिची तर जायचो तीसुद्धा जागा गेली. आता त्या आजोबाच्या कामाला जे माणूस आणि स्त्री होती, त्या माणसाची बायको, ते दोघेही फार चांगले होते. यायचे, तो जो माणूस आहे तो पूर्ण वाड्याची साफसफाई करायचा आणि ती जी स्त्री आहे ती बिचारी धुणं धुवायची, स्वयंपाक करायची, भांडे घासायची. जी स्त्रियांची कामं असतात ना ती स्त्री तिथली सगळी कामं करायची. आणि तो अचानक म्हातारा मेल्याच्या नंतर सर्व नातेवाईक तिथं जमा झाले आणि नातेवाईकांनी असं ठरवलं की तो वाडा आपण सगळ्यांनी वाटू घ्यायचा. तर काय होतं, त्या नातेवाईकापैकी 2 नातेवाईक त्या वाड्यामध्ये थांबायचं ठरवतात की आम्ही जोपर्यंत प्रॉपर वाटणी होत नाही तोपर्यंत या वाड्यामध्ये थांबूयात. 2 दिवस थांबतात आणि तिसऱ्या दिवशी त्या नातेवाईकांचे मृतदेह त्या वाड्यामध्ये सापडतात. त्यावेळेस जे बाकीचे नातेवाईक होते ना ते एकदमपणे घाबरले आणि त्याच्यापैकी पण एक नातेवाईक असा म्हणला की अरे काही झालं असेल, यांना काही डसलं असेल, भिसलं असेल म्हणून यांचे मृतदेह सापडतात. मग त्यांनी काय केलं, सगळ्यांच्या नावावर तो वाडा लिहिला. म्हणजे सगळ्यांच्या जरा जरा जितकं पण हिश्शाला येईल ते सगळं काही त्यांनी घेतलं. पण नावावर लिहिल्याच्या नंतर तब्बल 1 महिन्याच्या आत जितक्यांनी पण त्याच्या नावावर वाडा केलेला आहे त्यांचा जीव गेला कोणी ना कोणीतरी कारणावरून. कोणाचा हार्ट अटॅक येऊन मृत्यू झाला, कोणाचा ॲक्सिडेंट होऊन मृत्यू झाला, तर कोणी अचानक सुसाईड केलं. म्हणजे अशा प्रकारे या 2-3 जणांचं मृत्यू झाला. ज्याच्या नावावर आहे त्याच्या, म्हणजे त्याच्या फॅमिलीतलं कोणी मेलं नाही, फक्त ज्याच्या नावावर केलं नाही तोच मेला. आता त्या वाड्याचा कोणीही वारसदार व्हायला हिंमत करत नाही, कारण की सगळ्यांना एक अंदाजा लागून गेला होता की बाबा आपण जर या वाड्यामध्ये जर काही शिरण्याचा प्रयत्न केला तर आपलं काही खरं नाही आणि आपला जीव जाऊ शकतो. कारण की या वाड्यामध्ये त्या म्हाताऱ्याचा जीव खूप जास्त होता
आणि तो म्हातारा या वाड्यामध्ये आता मेला आहे आणि त्याची आत्मा या वाड्याला लागूनच बसलेली आहे. आणि आपण जर हा वाडा आपल्या ताब्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केला तर आपलं काहीही खरं नाही, असं सगळ्यांना वाटायला लागलं. सगळेजण शांत झाले. बघता बघता 6 महिने गेले. आता 6 महिन्याच्या नंतर जो प्रतीक आहे तो एकला एकला राहायला लागला. आता त्याला सवय होती की रोज संध्याकाळी जायचं, तिथं बसायचं, यायचं, जायचं, यायचं, जायचं. आता जे वाडा मेंटेन ठेवण्याची जबाबदारी होती ना, ती जबाबदारी या दोघांची होती. तो माणूस आणि ती स्त्री, या दोघांची. दोघंजणं जायचे, सकाळी काम करायचे आणि वापस यायचे. परत संध्याकाळी जायचे, काम करायचे आणि वापस यायचे. पण तिथं स्वयंपाक वगैरे काय बनायचं नाही, कारण की सगळं काही आता सामसूम पडलेलं होतं. फक्त साफसुथरं ठेवायचं यांचं काम होतं. आणि यांना कुणीतरी पेमेंट द्यायचं, म्हणजे जे कोणी पण ओळखीचं आहे त्या आजोबाच्या ते. तर आता प्रतीक एक असा मुलगा होता की त्याला कधीही वाड्यामध्ये जायला एंट्री होती, कारण की जेवढा जीव त्या म्हाताऱ्याच्या वाड्यामध्ये होता तेवढाच जीव त्याचा प्रतीकमध्ये सुद्धा होता. त्या कारणामुळं प्रतीकला त्या वाड्यामध्ये येण्या जाण्याची कधीही एंट्री होती. आणि त्याला कुणी अडवत नसं की बाबा तू जाऊ नको, हा तुझा वाडा नाही आहे, असं कुणीही म्हणत नव्हतं. सगळ्यांना वाटायचं की बाबा प्रतीकच एक असा मुलगा होता जो की त्या म्हाताऱ्यासोबत अटॅच होता आणि त्याच्यासोबत तो राहायचा. मग 6 महिने झाले बघता बघता, आणि 6 महिन्याच्या नंतर एक दिवस प्रतीकला असं वाटलं की यार आपण ना वाड्यामध्ये जाऊन थोडं बसावं. तो संध्याकाळचा रोज जायचा, पण यावेळेस त्याला थोडा उशीर झाला आणि यावेळेस त्याला घरामध्ये अजिबात करमत नव्हतं. तो वाड्यामध्ये गेला आणि वाड्याच्या माळवतावर जाऊन बसला. थोडं मोकळं वातावरण होतं, त्या वातावरणामध्ये तो जाऊन बसला. बसल्याच्यानंतर त्याला बसल्या बसल्या विचार करत करत ना त्याचा डोळा कधी लागला ना त्याला समजलंच नाही. मग अर्ध्या रात्री त्याचा डोळा उघडला, तो उठला, खाली गेला. खाली गेल्याच्यानंतर सगळ्या वाड्यामध्ये दिवे वगैरे लावलेले होते, प्रकाश होता त्या वाड्यामध्ये. दरवाजापाशी गेला आणि दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, पण दरवाजा बाहेरून लॉक होता. आता प्रतीकच्या डोक्यामध्ये असं आलं की यार बहुतेक तिचे काका आणि काकू आहेत, ते आले, साफसफाई केली आणि त्यांनी बाहेरून दरवाजा लावून ते निघून गेले. त्यांना माहितीच नाही की मी या वाड्यामध्ये आहे म्हणून, असं प्रतीकला वाटलं. आणि प्रतीक परत गेला आणि म्हणला की आता मी काय करतो, या वाड्यामध्ये झोपी जातो. आता जो म्हातारा ज्या रूममध्ये झोपायचा, प्रतीक ॲक्च्युली त्याच रूममध्ये जाऊन झोपी गेला. त्याने निर्णय केला की आपण झोपूयात आणि सकाळी उठून जाऊयात. तो जेवण घेऊन करून संध्याकाळचा झाला. तुम्हाला म्हणलं ना थोडंसं त्याला उशीर झाला होता. 6:30-6च्या दरम्यान तो निघाला होता, वाड्यामध्ये जाऊन बसला होता. आणि जे माणसं होते ते 6:30-7च्या दरम्यान आले होते आणि काम वगैरे करून गेले होते. आणि हा ज्या जागेवर बसलेला होता ते होतं माळवद्याच्या वरचं, तिथं कोणी जास्त जात नव्हतं. आणि तो तिथं जाऊन मस्त निवांतपैकी झोपी गेला होता. बसल्या जागी त्याला झोप लागली होती. तर तो आपल्या त्या आजोबाच्या रूममध्ये जाऊन झोपी गेला. अर्धी रात्र झालेली होती, सगळीकडं शांतता पसरलेली होती, सगळ्या वाड्यामध्ये पण शांतता पसरलेली होती. आणि अचानक तो जेव्हा झोपला होता त्यावेळेस त्याला एक दुर्गंध यायला लागला. असा असा विचित्र दुर्गंध. बघा तुम्ही बघितलं असेल, जर एखादा म्हातारा असेल, म्हातारी असेल, त्यांनी जर जास्त दिवस स्वच्छता वगैरे केली नसेल शरीराची, तर त्यांच्या शरीराचा एक असा गुरट वास येतो बघा. बघितलं असेल तुम्ही, एखाद्या वेळेस अनुभवला असेल, असा गुर्रट वास येतो. तर तसा वास ना त्या प्रतीकला यायला लागला. आता जो प्रतीक आहे तो असं म्हणजे तोंडावर असा हात ठेवून असं झोपायला लागला, अंगावर पांघरून घेऊन. तेवढ्यात त्याला त्या पांघरुणाच्या आतमध्ये सुद्धा थंडी वाजायला लागली. तो उठला आणि विचार करू लागला की एवढी अचानक थंडी वाजतीये का. तो उठला आणि जिथं आथरुणं ठेवलेले आहेत, पांघरुणं आथरुणं, तिथं गेला आणि 2 पांघरुणं काढले आणि पलंगावर जाऊन झोपण्याचा प्रयत्न करू लागला. जसं तो पलंगावर गेला आणि आथरुणं जोडली. आता छोटे छोटे दिवे लावलेले होते, काय फारसे जास्त मोठे दिवे नव्हते. ते आथरुणं असे घेतले आणि असे ओढून झोपण्याचा प्रयत्न केला आणि थोडासा असं सरकण्याचा प्रयत्न केला. तर त्याला असं जाणवलं की त्याच्या शेजारी कुणीतरी झोपलेलं आहे. त्याला लागलं, पूर्ण शरीर लागलं तिकडचं. आणि तो एकदमपणे दचकला, एकदम असा अचानक पद्धतीनं, आणि उतरला आणि खाली बघायला लागला. त्याला काही दिसत नव्हतं तिथं. त्याने पूर्ण पलंग असं जांभळला, पण यावेळेस तिथं कुणीही नव्हतं. त्याच्या अंगाला पूर्णपणे घाम आला आणि त्याला थंडी वाजतीये, घाम येतोय. म्हणजे त्याला कळत नाही की नेमकं आता व्हायलंय काय आणि आता आपल्यासोबत होणार काय म्हणून. तो एकदमपणे असा पूर्णपणे ब्लँक. विचार करा ना, तुम्ही जर निवांत एका जागेवर झोपलेले आहात, तुमच्या डोक्यामध्ये काहीच नाही आहे, पण तुम्हाला माहिती आहे की ज्या जागेवर तुम्ही झोपलेले आहात त्या जागेवर तुमच्या व्यतिरिक्त दुसरं कुणीही नाही आहे. आणि अचानक तुम्हाला असं वाटतं की तुमच्या शेजारी कुणीतरी येऊन झोपलं आहे, तर भीती वाटणार ना. तसं सेम टू सेम प्रतीकचं झालं. त्याला भीती वाटली. आता त्याला झोप येत नव्हती. तो पलंगावर तर शिरला, पांघरून घेऊन तर झोपला, पण दोन्ही हात असे असे पांघरून झोपला. त्याला वाटलं की कुणी येतंय कुणी नाही, असे दोन्ही हात पलंगाच्या खाली काढून झोपला.
आता थोडा वेळ होतो की थोड्या वेळाच्या नंतर त्याच्या उजव्या हाताला असं वाटतं की पलंगाच्या खालून कुणीतरी त्याच्या हाताला धरलंय आणि असं वरखंडलंय. प्रतीक जोरात ओरडतो, बसतो आणि बसल्याच्या नंतर हाताकडे बघतो तर हात पूर्णपणे रक्ताने लालबुंद झालेला. रक्ताने त्याला घासलेलं होतं. प्रतीक कन्फ्यूज झाला, आता हे काय झालं? आता दिवा लावलेला होता एक छोटासा त्या रूममध्ये. प्रतीक जातो, दिव्यापाशी जातो आणि हात बघतो. तर त्याच्या हाताला जसं की एखादं मांजर कसं बोचकारतं असं माणसाला, तशा प्रकारे त्याला बोचकारलं. तो दिवा उचलतो आणि पलंगाच्या खाली वाकून बघतो, पण पलंगाच्या खाली त्याला काहीही दिसत नाही. तो पूर्णपणे हादरतो. त्या रूममध्ये चारही बाजूनं तो बघतो की इथं कोण आहे म्हणून. त्याला फार भीती वाटते. मग नंतर त्याला असं वाटायला लागलं की एखादा रानबोक्या वगैरे असेल, तो घुसला असेल आणि त्यानेच आपल्यासोबत असा काहीतरी प्रकार केला आहे. तो दिवा ठेवतो आणि वाड्याचा दरवाजा उघडतो, म्हणजे त्याच्या रूमचा दरवाजा. जसा तो दरवाजा उघडतो तसं जो रूममध्ये जो दिवा लावलेला आहे तो विझतो आणि बाहेर पूर्ण वारं वावदान सुटलेलं असतं, म्हणजे जोरात वारं सुटलेलं, असं की आता खूप मोठा पाणी येणार आहे. तुम्ही बघितलं असेल एखाद्या वेळेस खूप वारं वावदान सुटतं, त्याच्या पाठीमागून जोरजोरात पाणी येतो, अशा प्रकारचं वातावरण बाहेर झालं. प्रदीप बाहेर आला, बाहेर बघायला लागला तर सगळीकडं असं जोरजोरात वारं सुटते, कंदीलं हालतायत. त्या वाड्यामध्ये जे पण छोटे छोटे झाडं होते ते सगळे झाडं हलत आहेत, जे झाडं लावलेलं होतं ते पडतंय खाली. अशा प्रकारे तिथं हालायला लागलं. आणि या बाजूला एक असं वाड्याचं होतं आणि पलीकडच्या बाजूला एक अशी लाईन होती वाड्याची. प्रतीक अलीकडच्या बाजूनं होता, दरवाजा उघडून बाहेर गेलेला होता. त्याला पहिलेच भीती वाटत होती आणि उभा राहिला. तर त्यानं लक्ष दिलं की पलीकडच्या लाईनमध्ये कुणीतरी उभं आहे शाल घेऊन अंगावर आणि त्याच्या हातात कंदील आहे. पण वारं एवढ्या जोरात होतं, त्या वाऱ्यामध्ये धुळडा बिलडा जे काय असतं ना, पाळा पाचोळा, तो इतक्या भयानक पद्धतीनं असा म्हणजे लागत होता की ते त्याला बरोबर दिसत नव्हतं. आणि जो तो कंदील आहे तो असं वाटत होतं की कुणीतरी असं मागं लपवलेला आहे. तर ते कंदिलेला थोडं थोडं दिसायला लागलं छोटं छोटं. मग हा काय करतो, पटकर इकडच्या बाजूनं जाण्याचा प्रयत्न करतो. याला वाटतं की यार कुणीतरी आलेलं आहे आणि याला असं वाटतं की जे काका काम करत आहेत ना तेच काका वाड्यामध्ये आलेत. कदाचित त्याच्या घरच्यांनी त्यांना जाऊन सांगितलं की बाबा माझा लेकरू मधात आहे, त्याला जाऊन आणा. तर हे जोरात पळत गेलं आणि तिथं जाऊन बघतंय तर तिथं खरंच ते काका होते, उभे होते. ते याच्याकडं बघतात आणि म्हणतात की अरे प्रतीक, तू इतकी रात्र झाली तर काय करतोयस? प्रतीक म्हणला, हो काका, तुम्ही मगाशी थोडंसं काम करून गेलात ना, त्यावेळेस मी वर झोपलो होतो, मला जागच नाही आली आणि मी इथं थांबलो. मग त्याचे काका आहेत ते म्हणतात की ठीक आहे ठीक आहे, चाल ये लवकर, वारं वदन सुटते, पाणी यायची शक्यता आहे, चाल बाजूला रूम आहे त्या रूममध्ये चाल. त्या रूममध्ये जातात तर काकाची ती बायको वगैरे ना ती बाजूला तिकडे स्वयंपाक करत होती, भाकरी. आणि हा प्रतीक त्यांच्यासोबत त्याच्या मधात गेला. मधात गेल्याच्यानंतर थोडा वेळ तो बसतो. बसल्याच्यानंतर त्या काकाला विचारतो की काका तुम्ही इथं कसे काय? काका म्हणला की हां मी इथंच राहतो, फक्त काय थोडं बाहेर जाणं येणं करतो, असा बोलतो. आणि बोलल्याच्या नंतर प्रत्येकच्या डोक्यामध्ये खटकर एक शंका निर्माण होते की आपण ज्या वेळेस जागी झालो होतो त्यावेळेस मध्यरात्र झाली होती. आपण झोपी गेल्याच्या नंतर 1 ते 1.5 तास तर झाला असेल आणि एवढ्या मध्यरात्री या काकाची बायको स्वयंपाक करतीये का? हे काय आहे? असं त्याच्या डोक्यामध्ये विचार होतो. हा त्या काकाकडे बघतो आणि त्याला विचारतो की काका, एवढ्या रात्री तुम्ही काकूला स्वयंपाक का करायला लावतात? तर तो जो माणूस आहे तो हसतो, स्माईल करतो आणि स्माईल केल्याच्या नंतर ती जे बाई आहे त्याची बायको ती सुद्धा स्माईल करते आणि ती म्हणते प्रतीकला, ठीक आहे ना, तू इथं आहेस तर जेवून जा, प्रश्न कशाला विचारतोस? आत्तापर्यंत आजोबांनी प्रश्न विचारले नाही तर तू विचारतोयस प्रश्न. आणि त्या बाईने ताट वाढलं आणि त्या ताटामध्ये एक म्हणजे कोंबड्याचे ते पाय असतात ना छोटे छोटे कापलेले असे, तसे पाय एका सोयीने ठेवलेले होते. त्याच्यासमोर एक चपाती ठेवलेली होती ज्याच्यावर लाल रंग लावलेला होता आणि एका वाटीमध्ये भाजी होती आणि त्या वाटीमध्ये त्या भाजीमध्ये केस होते पांढरे पांढरे. आणि ते केस ॲक्च्युली कोणाचे होते माहिती आहे? त्या आजोबाचे, जो 6 महिन्याच्या अगोदर मेलेला आहे तो. आता एवढं झाल्याच्यानंतर यानं पाहिलं आणि पाहिल्याच्यानंतर हा पूर्णपणे हादरला. भडकर त्या याच्या बाहेर आला, रूमच्या बाहेर आला आणि पाठीमागचा दरवाजा धाडकर बंद झाला. आणि जसं तो बाहेर आला पूर्ण वातावरण शांत, एकदम क्लिअर, कोणीच नाही. तेवढ्या त्याच्या कानावर आवाज येतो, बाळा प्रतीक, तू आलास? अरे तुझी किती वाट बघितली रे मी, किती वाट बघायला लावलीस तू. आता हा आवाज होता त्या आजोबांचा. हा प्रतीक त्या आवाजाच्या पाठीमागे जातो. ज्या जागेवर प्रतीक झोपलेला होता
तिथंच जातो आणि तिथूनच हा आवाज येतो. जातो, दरवाजा उघडतो, मधात बघतो तर ते जे आजोबा आहेत ते पलंगावर बसलेले, ज्या जागेवर प्रतीक झोपलेला होता तिथं. चांगले चांगले दिसत आहेत, पलंगावर झोपलेले, त्या रूममध्ये दिवे लावलेले आणि बाजूला ते काका बसलेले जे की त्या आजोबाचे हातपाय दाबत आहेत आणि एका कोपऱ्यामध्ये ती बाई बसलेली जी की इकडं होती ती. सगळीकडे लाईटर म्हणजे ते सगळीकडे दिवे लावलेले, सगळेजण प्रकाशामध्ये दिसत आहेत आणि प्रतीक हळूवार मधात जातो. प्रतीकचं काळीच धडधड धडधड धडक करायला लागतं, कारण की प्रतीकला माहीत होतं की गेले 6 महिने झाले हा मेलेला आहे, हा अचानक दिसतोय कसा, म्हणजे काही कळतच नाही आहे. तर प्रतीक पूर्णपणे कन्फ्युजनमध्ये. प्रतीक असा त्यांना बोलायला लागला आणि ते प्रतीकला बोलायला लागले. थोडा वेळ बोलतात, प्रतीक बोलतो आणि अचानक तो जो म्हातारा आहे त्याचं पूर्ण शरीर बदलायला लागतं. असं की त्याच्या शरीरावरची पूर्ण त्वचा अशी आखडून जाते पूर्ण. त्याच्या त्वचेचा आवाज असा येतोय, असा तुडतुड तुडतुड तुडतुड. आणि बघता बघता ते तिघंही सापळे झाले. हे पाहिल्याच्या नंतर प्रतीकच्या पूर्ण अंगाला झणझणी फुटली आणि तो पटकर उठला आणि त्या रूमच्या बाहेर आला. जसा रूमच्या बाहेर आला परत ते वाडा तशाल तसा पूर्ण पाला पाचोळा. तेवढ्या त्या वाड्याचा मोठा दरवाजा उघडतो. तो दरवाजापाशी जातो आणि दरवाजाच्या बाहेर एंटर मारतो. जसा एंटर मारतो तसं त्या प्रतीकचे आईवडील, काही गावातील माणसं तिथं जमा होते आणि प्रतीकला विचारत होते की बाबा तू या वाड्यामध्ये काय करत होतास? अरे हा भूतांचा वाडा आहे, तसं तू येतो जातो आम्हाला माहिती आहे, पण तू अचानक आज तिथं राहिला, आम्हाला भीती वाटली ना बाबा, काय झालं की काय म्हणून. हा पूर्णपणे भिलेला एकदम थरथर 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 असा कापतोय. यानं काय बघितले भयानक पद्धतीनं, सगळ्यांना माहिती की बाबा याच्यासोबत काय झालं असेल म्हणून. घरी गेला, 8-15 दिवस होतात. 8-15 दिवसाच्या नंतर प्रतीक त्याच्या आईवडिलांना सांगतो, त्या म्हाताऱ्याला पाहिलं, त्या बाईला पाहिलं, त्या माणसावाला पाहिलं मी, ते सगळेजण तिथं होते, मला बोलले आणि मला माहिती आहे की मला काय झालं काय नाही. खूप भयानक प्रकार, त्याच्यासोबत सगळं काय झालेलं आणि सगळं काय सांगतो तो त्याच्या आईवडिलांना. मग त्यावेळेस त्याचे आईवडील त्याला सांगतात की बाबा ज्यावेळेस म्हातारा मेला होता आणि त्याच्यानंतर 1 महिन्याच्या नंतर ज्यावेळेस म्हाताऱ्याचे नातेवाईक आले होते त्या वाड्याची वाटणी करण्यासाठी, तर त्या वाड्यामध्ये जे काम करणारे दोघंजण होते ना, ती स्त्री आणि तो माणूस, ते आडवे झाले होते की बाबा तुम्ही वाटणी करू शकत नाहीत, हा वाडा असाच राहू द्या. त्यांची आखरीची इच्छा होती म्हणून हे दोघंजण मधात पडत होते. तर त्याच्या नातेवाईकांनी त्या दोघाजणांना जीव मारलं आणि त्यांची मृतदेह या वाड्यामध्ये टाकून दिली होती आणून. तर ही गोष्ट आम्ही तुला सांगितली नाही, पण त्यांची मृतदेह त्याच 1 महिन्यामध्ये मारल्या गेली होती. म्हणजे त्यांना मारलं गेलं होतं आणि त्यांचे मृतदेह याच वाड्यामध्ये आणून टाकले होते. कोणं टाकले, कसे टाकले, कुणालाही माहीत नाही. पण आजूबाजूचे लोक म्हणतात की त्या म्हाताऱ्याच्या नातेवाईकांनी मारून टाकले, कारण की ते अडथळा बनत होते या म्हाताऱ्याचा वाडा घेण्यासाठी. आणि तेव्हापासून काही लोक असे म्हणतात की त्या 3 म्हाताऱ्यांनी या सगळ्या नातेवाईकांना मारलं, ज्यांच्या ज्यांच्या नावावर हा वाडा झाला होता त्यांच्या. आणि त्याच्यानंतर या तिघाही जणांची आत्मा त्या वाड्यामध्ये आहे. तर तुझ्यासोबत असा प्रकार घडला, भयानक घडला. तेव्हा कुठं जाऊन तरी प्रतीक म्हणला की बापरे बाप, इतका भयानक. आणि तेव्हापासून तो प्रतीक त्या वाड्यामध्ये जातसुद्धा नाही. तसं तर तो त्या गावामध्ये आता राहतसुद्धा नाही, तो दुसरीकडे जातो. तर बघा, 3 मित्र असतात आणि ते कॉलेजमध्ये शिकायला असतात. ज्यावेळेस ते कॉलेज शिकत होते त्यावेळेस कॉलेजच्या शेजारीच असलेले एक हॉस्टेल, त्यामध्ये ते राहत होते. आता जे हॉस्टेलचे कर्मचारी होते ते या तिघाही जणांच्या नातेवाईकामधले होते. त्या कारणामुळे यांच्यावर बाकी सगळ्यांवर जे नियम लागत होते ना, ते नियम या तिघा जणांवर अजिबात लागत नव्हते. आणि जो हॉस्टेलचा गार्ड होता त्याच्यासोबतही या तिघा जणांचे संबंध चांगले होते. यांना जेव्हा पण रात्रीला कुठं बाहेर जायचं असेल, फिरायला जायचं असेल, त्यावेळेस हे तिघंजणं गार्डसोबत एखाद्या डील करायचे. त्याला कोणती वस्तू लागली असेल तर ती वस्तू आणून द्यायची आणि रात्रभर किंवा मन बरेपर्यंत बाहेर फिरायचे. असल्या प्रकारचे हे तिघंजणं होते आणि फार होते आगाऊ. आता असंही नाही की नुसती आगाऊच होती म्हणून, हे तिघंजणं शाळेमध्ये सुद्धा फार हुशार होते आणि त्या हॉस्टेलमध्ये सुद्धा बरीच कामं त्या हॉस्टेलच्या कर्मचाऱ्यांना करूसुद्धा लागायचे. त्या कारणामुळे या तिघंजणांना जास्त रोकटोक नव्हती. तर हे जे हॉस्टेल होतं ज्या जाग्यावर, त्या जाग्याच्या काही अंतरावर एक दवाखानासुद्धा होता आणि तो दवाखाना गेले 4 ते 5 वर्ष झाले बंद पडलेला होता. म्हणजे सरळ सरळ सांगायचं म्हणजे असं की तो दवाखाना कधी ओपनच झाला नव्हता. दवाखान्याचं पूर्ण काम झालं होतं आणि पूर्ण काम झाल्याच्या नंतर ते दवाखाना उघडाच झाला नाही, म्हणजे त्याचं उद्घाटनच झालं नाही.
त्या दवाखान्यामध्ये कामच झालं नाही असल्या प्रकारचा तो दवाखाना होता. बांधकाम झालं आणि कोण्या कारणानिमित्तानं तो दवाखाना पूर्णपणे बंद पडलेला असतो. आता या तिघा जणांची उत्सुकता एवढी जास्त असते की यांची इच्छा अशी होते की आपण कधी ना कधीतरी त्या दवाखान्यामध्ये जायचं आणि ते दवाखाना बघायचा. आता त्या दवाखान्याच्या राखणीसाठी सुद्धा एक गार्ड होता आणि तो गार्ड रात्रंदिवस तिथं राहायचा. म्हणजे एका गार्डची ड्युटी होती, दिवसभर एक गार्ड राहायचा आणि रात्रीला एक गार्ड राहायचा. कारण की दवाखाना मोठा होता ना आणि चांगला होता, बांधलेला होता. तर यांच्या हॉस्टेलचा जो गार्ड होता त्याची ओळख त्या गार्डसोबत होती आणि त्याची जी ड्युटी होती ती ड्युटी रात्रीलाच होती. आता हे तिघंही जणं दिवसा कॉलेजमध्ये असता वेळेस ते तिघंजणं त्या आपल्या हॉस्पिटलकडे बघायचे, दवाखान्याकडे यायचे जायचे आणि यांची इच्छा व्हायची की त्या हॉस्पिटलमध्ये जावं यावं. पण तो जो गार्ड आहे तो गार्ड अजिबात मधात कोणालाही जाऊ देत नव्हता. आणि त्याच्या हॉस्पिटल होतं, त्या हॉस्पिटलच्या चारही बाजूने एक मोठी भिंत लावलेली होती, म्हणजे तयार केलेली होती जेणेकरून पाठीमागून इकून तिकून कोणी त्या हॉस्पिटलमध्ये जाऊ नये म्हणून. तर तिघाजणांच्या मनामध्ये खूप जास्त होतं आणि तिघाजणांच्या मनामध्ये अशी सुद्धा क्युरिओसिटी होती की भाई हे बंद का पडलं. त्यांनी अनेक जणांना विचारलं पण त्यांना असं प्रॉपर कारण भेटलं नाही. आणि मॅक्झिमम जितक्या बी लोकांनी यांना विचारलं ते सगळी लोक, म्हणजे असं समजा की 80% लोक असे म्हणायला लागले की त्या हॉस्पिटलमध्ये एक भूत आहे आणि ते भूत हॉस्पिटल बांधता वेळेस एवढ्या जास्त अडचणी आणू लागलं त्या कारणामुळे ते हॉस्पिटल बंद पडलं. आणि ज्यावेळेस त्या हॉस्पिटलचं उद्घाटन होतं, पूजा होती, त्यावेळेस तिथले दिवेच लागत नव्हते आणि तिथं खूप जास्त प्रॉब्लेम होते. ज्यांचं हॉस्पिटल होतं त्या दिवशी त्यांचे वडील वारले, त्या कारणामुळे हे हॉस्पिटल चालूच झालं नाही, असे काही लोकांचे म्हणणे होते. आणि काही लोक असे म्हणत होते की या हॉस्पिटलमध्ये जे भूत आहे त्या भूताने जेव्हा हे हॉस्पिटल बांधायला सुरुवात केली होती त्यावेळेस त्या भूताने या हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या कामगारांना खूप त्रास दिला, खूप जणांना दिसलंही आणि 1 ते 2 जणांचा जीवही घेतला या हॉस्पिटलमध्ये काम करत असताना, जेव्हा यांचं बिल्डिंग बांधण्याचं काम चालू होतं ना त्यावेळेस. तर असं 80% लोकांचं म्हणणं होतं आणि 20% लोक असे म्हणायचे की बाबा बजेट वगैरे संपलं आहे, पैसा वगैरे संपला आहे, त्या कारणामुळं हे जे हॉस्पिटल आहे हे असंच बंद पडलं आहे. पार्टनरशिपमध्ये चालू होतं, नंतर त्यांची पार्टनरशिप बरोबर राहिली नाही, त्या कारणामुळं सगळ्यांनी आपली आपली पार्टनरशिप काढून घेतली आणि ही जागा वांद्यानं तशीच पडून तिथं राहिली. अशा प्रकारचं काही लोकांचं बोलणं होतं आणि काही लोकांचं असं बोलणं होतं. तर जे 80% लोक यांना बोलत होते की या दवाखान्यामध्ये भूत आहे, असं आहे तसं आहे, त्या भूताने कामगारांना त्रास दिला, त्या भूताने या दवाखान्याच्या मालकाला जीव मारलं, असं मारलं तसं मारलं, तर यायच्या मनामध्ये ना अशी क्युरिओसिटी जागली की भाई खरंच त्या हॉस्पिटलमध्ये एकदा जाऊन बघायला पाहिजे आपण, त्या दवाखान्यामध्ये काय आहे ना एकदा चक्कर तर मारायलाच पाहिजे. आता प्रॉब्लेम असा होता की दिवसा जो वॉचमॅन तिथं ड्युटी करत होता त्यांची अजिबात यांच्यासोबत ओळखही नव्हती आणि यांच्या हॉस्टेलचा जो वॉचमॅन होता त्याच्यासोबत त्याची ओळख नव्हती. आता ज्याची रात्रीला ड्युटी होती त्याची ओळख मात्र यांच्या हॉस्टेलच्या वॉचमॅनसोबत होती आणि यांची ओळख तर पहिलेच हॉस्टेलच्या वॉचमॅनसोबत टकाटक होती. तर मग यांनी एक प्लॅन केला की ठीक आहे, आपल्याला दिवसा जायला चान्स भेटत नाही ना, आपण रात्रीला जाऊयात. आता हे तिघंजणं विचार करत होते की रात्रीला, अरे भाई 80% लोक म्हणलीत की या दवाखान्यामध्ये भूत आहेत, आपण जर रात्रीला गेलो आणि एखादं जर आपल्यासोबत काय झालं तर फार अवघड होईल. हे म्हणले का रे हॅड्रे, भूतभीतं काय नसतात, आपण जाऊयात, आपल्या वॉचमॅनला बोलूयात, त्याच्यासोबत इकडे जरासं जगाडजोगड लावूयात, याला 200-300 रुपये देऊयात आणि आपण एकदा चक्कर मारून येऊयात. ओके, हे म्हणले की ठीक आहे, काही विषय नाही, आपण जाऊयात. मग यांनी एक दिवस ठरवला ज्या दिवशी यांचा वॉचमॅन त्या हॉस्पिटलच्या वॉचमॅनला बोलणार होता. मग तो वॉचमॅनला बोलला आणि तो वॉचमॅनही तयार झाला, पण तो वॉचमॅन तब्बल 5,000 तयार झाला. इनसेन, एवढे मोठे पैसे तो मागत होता. आता हे म्हणले की एवढे मोठे पैसे कशाला भाई, आम्ही काही एखादी वस्तू थोडी ना चोरणार आहे. तो वॉचमॅन म्हणला की जसं हा दवाखाना बंद पडला आहे तसं या दवाखान्यामध्ये वॉचमॅनसुद्धा आत गेलेला नाही आहे आणि जर तुम्ही आत गेले हे जर कोणाला माहीत झालं तर माझी तर नोकरी गेली. मग तेवढा मोठा मी रिस्क घेतोय तर 5,000 रुपये कमीत कमी असायला पाहिजे ना. मग तिघंजणं विचार करतात आणि म्हणतात की ठीक आहे चाल दिले, काही विषय नाही. आणि तिघही जण श्रीमंत होते त्या कारणामुळं यांना म्हणजे असं झालं की वा पैशाचं काय नाही, पैसे देऊन टाकूयात असल्या प्रकारे यांचा झाला. मग तिघा जणांनी एक टाईम ठरवला, या टायमाला आपण जायचं हॉस्टेलमधून 10-10:30 वाजता बाहेर निघायचं आणि रात्रीला तिथं जायचं. अर्ध्या घंट्याचा तो रस्ता होता. तिथं गेल्याच्या नंतर 10:30 वाजता त्या दवाखान्यामध्ये एंटर करायचं आणि 11:30 म्हणजे 1 घंट्यामध्ये परत वापस यायचं. 1 घंट्यामध्ये जितकं पाहणं होईल तेवढं पाहायचं आणि 1 घंट्यामध्ये परत वापस यायचं. आता यांनी असं ठरवलं होतं आपण जर त्याला 5,000 रुपये देतोय तर त्या पूर्ण हॉस्पिटलचा आपल्याला व्हिडिओ बनवायचा आपल्या मोबाईलमध्ये आणि मोबाईलमध्ये जे पण रेकॉर्ड होईल ना ते सगळं काही आपल्याजवळ ठेवायचं आणि आपण
ते मग यूट्यूबवर पोस्ट करूयात, असल्या प्रकारचा यांचा प्लॅन होता. तर गेल्याच्यानंतर त्या गेटच्या मधात गेल्यावर यांना जी फिलिंग आली ती फार भयानक आली. कारण की असल्या जागेवर जे फील येतं ते भयानक येतं. आणि जर जागा खूप दिवस बंद असली असेल तर त्या जागेवर वास येणं, जाळं बनणं, धुळटा जमा होणं हे सगळं साहजिक आहे. आणि ते जे दवाखाना होता ते थोडासा शहराच्या जवळ असल्यासारखा होता. त्या कारणामुळे त्या दवाखान्यामध्ये जास्तीत जास्त धुळटा होता. हे तिघंजणं गेल्याच्या नंतर तो जो वॉचमॅन आहे त्याने दरवाजा लावून घेतला. हे म्हणले की अरे भाई दरवाजा का लावतोय? तो म्हणला हां दरवाजा लावू द्या बाबा. दरवाजा जर नाही लावला, उघडा दिसला, जर कोणाच्या नजरेत आला तर लोक इथे येतील, म्हणतील की दवाखान्यामध्ये कोण आहे. आणि एक गोष्ट, दवाखान्यामध्ये गेल्याच्या नंतर बॅटरी लावायची नाही. खास करून अशा जागेवर बॅटरी लावायची नाही ज्या जागेवर तुम्ही बाहेर लोकांना दिसाल. वॉचमॅनने तडक त्यांना सांगितलं होतं. ते म्हणलं की हां ठीक आहे, काही विषय नाही, पण मधात तर आम्ही बॅटरी लावू शकतो ना. वॉचमॅन म्हणला की मधात लावा, काही इश्यू नाही. मधामध्ये लाईटंसुद्धा आहेत, लाईटंसुद्धा चालू आहेत, असं नाही की लाईटं चालू नाही आहेत म्हणून. पण जर तुम्ही बाहेर आलात तर बाहेरचं तुम्हाला दिसणार आहे, एखादी खिडकी असो किंवा काही असो, त्या जागेवर तुम्ही अजिबात लाईट लावू नका. तुमची टॉर्च लावू नका. तिथं टॉर्च बंद करा, त्याच्या पलीकडे जा, एखाद्या गल्लीबोळीमध्ये टॉर्च लावा. ओके. आणि सगळे तुम्ही पाहू शकता कोणत्याही दरवाजाला लॉक नाही आहे. आणि 1 घंट्यामध्ये पाहून पटकर दवाखान्याच्या बाहेर या. कारण की यानं 5,000 रुपये खाल्लेले असतात. तर एवढं फ्रीडम आणि एवढी माहिती तरी याला त्यांना द्यावीच लागत होती. तर ते गेल्याच्या नंतर सगळे असं म्हणजे फिरला पूर्ण दवाखाना. आता एक जागा राहिली होती ती म्हणजे मुर्दाघर दवाखान्यामधलं. हे तिघेजण मुर्दाघरामध्ये गेले आणि मुर्दाघरामध्ये गेल्याच्या नंतर इकडच्या बाजूनं तिन्ही बाजूनं ते जे असतात ना खाणे मडे ठेवण्याचे, ते सगळे खाणे होते. आणि यांनी एक प्लॅन बनवला की आपण काय करूया, ते सगळे खाणे उघडे करून बघूयात. आता याच्यामध्ये लॉजिक तर काहीच नव्हतं की खाणे का उघडून बघायचे म्हणून, पण यांनी निर्णय केला की आपण खाणे उघडून बघूयात. यांनी सगळे खाणे उघडून बघण्याचा निर्णय केला. अर्ध्याच्या वर निवडले पण, म्हणजे उघडून बघितले पण जसे अर्ध्याच्या वेळी उघडून बघायला लागले ना, तसं यांचे जे काळज आहेत ना ते आपोआप धडधड करायला लागले. म्हणजे जणू की यांच्या शरीराला माहीत व्हायले की आता काहीतरी गडबड होणार आहे आणि आपल्याला इथून जायला पाहिजे. पण त्यांचा जो मेंदू आहे तो असा होता की एकदम स्ट्रॉंग. त्यांनी इतका सगळा दवाखाना पाहिला, एवढंच राहिले. आणि हे एक असं झालं की तिघही जण एकमेकांना म्हणणे की आपण उघडून बघूयात. आणि मग यांच्यामध्ये समजा एखादं जर म्हणलं की राहू दे यार कशाला बघायचं, तर ते थोडा खालीपणा वाढतो. त्या कारणामुळे तिघही जण एकमेकांना म्हणले नाहीत की आपण आता राहू देऊ आणि जाऊयात. आणि तिघही जणांना थोडी थोडी भीती वाटायला लागली. कारण की ते त्या मुर्दा घरामध्ये होते आणि त्या घरामध्ये कुठलीच हवा येत नव्हती, नाही काही त्याच्यामध्ये दिसत होतं. म्हणजे असं की एकदम भयानक पद्धतीची जे फिलिंग्स असते ना, ती फिलिंग त्या रूममध्ये होती, त्या मुर्दा घरामध्ये. आणि हे त्या मुर्दा घरामध्ये होते तिघही जण. आणि तिघही जण तिन्ही भिंतीला लागले होते आणि प्रत्येकजण एक एक दरवाजा असा उघडून बघते, खट 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 खट. आता जो मधातला सेंटरवाला मुलगा होता तो सगळे दरवाजे उघडून बघतो आणि एक दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतो, पण तो दरवाजा उघडत नाही. असा पूर्णपणे पॅक भरलेला असतो. तुम्ही बघितलं असाल एखाद्या वेळेस आपल्या फ्रीजचा जो दरवाजा असतो ते खूप घट्टप्रमाणे फ्रीजला चिकटलेला असतो. तर ते दरवाजा उघडण्यासाठी ना आपण जोर लावतो, उघडत नाही. आणि एखाद्या वेळेस खूप जोर लावून तो दरवाजा उघडला की मग तो दरवाजा उघडतो. तशा प्रकारचं त्या खाण्याचा दरवाजा ना तिथं पक्का घट्ट अडकून बसलेला असतो. तो उघडण्याचा प्रयत्न करतो पण ते उघडत नाही. ते खूप हिसके मारतो त्याला, पण ते काय उघडत नाही. आणि जसा उघडण्याचा तो प्रयत्न करत होता तसा याला घाम येत होता. आणि याला हे कळत नव्हतं की तो घाम मला येतोय का. याला असं वाटत होतं की मी हा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे एवढा घाम येतोय. आणि जे बाकीचे दोघं जण होते ते याच्यापाशी आले, त्यांनी सगळे खाणे पाहिले, रिकामं झालं. यांच्यापाशी आले, हा एक खाना उघडतोय खूप मोठा पण ते उघडत नाही आहे. ह्याच्या अंगाला पूर्ण घाम आणि घामही एवढा की बघायचं कामच नाही. दोघं जण त्याच्या शरीराकडे पाहिले तर आणि म्हणाले का रे एवढा घाम तुला आला कसा. हा म्हणतो केवढा घाम, अरे उघडणं झाले रे त्याच्यासाठी मला घाम आला असं हा म्हणतो. मग हा जेव्हा याच्या शरीराकडे बघतो तर हा पूर्णपणे आश्चर्यचकित. अरे भाई एवढा घाम जिंदगी त्याला आलेला नव्हता. असं वाटत होतं की जसं की नाणीमधून नेमका आंघोळ करून बाहेर आला आहे आणि शरीर न पुसता यानं कपडे घातले आहेत. असल्या प्रकारचा यांच्या शरीराला घाम फुटला होता या एकाच्या शरीराला. आणि तो जो दरवाजा उघडत होता आणि तो याने राहू दिला की बाबा जाऊ द्या भाई हे काय उघडणं. आणि तेवढ्यात तो दरवाजा असा उघडला, थोडासा हल्ला आणि असा उघडला. मग तिघे जण म्हणले की अरे दरवाजा तो उघडला. आता हा पूर्णपणे कन्फ्यूज. मी झाला इतका टाईम झाला दरवाजा जोरजोरात उघडतोय, दरवाजा उघडत नाही. आणि दरवाजाला सोडलं की असा कसा उघडला दरवाजा. या तिघा जणांनी तो दरवाजा अल्लादी उघडण्याचा प्रयत्न केला. आणि यांनी जसा दरवाजा उघडला तसं तिघही जण जोरात बोंबलत त्या हॉस्पिटलनं पळायला लागली. इतकी जोरात ओरडायला लागले की यांना असं वाटलं की आत्ता तर आपला जीव गेला. कारण की जेव्हा यांनी तो दरवाजा उघडला त्या दरवाजामध्ये एका
मड्याचे पाय दिसत होते आणि ते पाय असे वाटत होते की पूर्णपणे जळालेत. जळाल्याच्या नंतर कसं शरीर असतं पूर्ण लालभडक असतं, एकदम असं त्वचा अशी जळालेली असते सडल्यासारखी, तसल्या प्रकारचे तिथं पाय दिसले. आणि हे त्या हॉस्पिटलला जोरजोरात ओरडत पळायलेत. आणि जितके ओरडत पळत आहेत यांना दरवाजा दिसतच नाही. नुसत्या त्या गल्ल्या हॉस्पिटलच्या बोळ्या त्या नुसतं त्या बोळ्यानाशी पळत आहेत जोरजोरात, चिरकत ओरडत, चिरकत ओरडत, चिरकत ओरडत असल्या प्रकारचे खूप जोरजोरामध्ये पळत आहेत. थकले हारले एका जागेवर उभे राहिले आणि उभं राहिल्याच्या नंतर यांच्या कानावर आवाज आला काहीतरी होडण्याचा. आपण जमिनीवर पडल्याच्या नंतर कसं पोतं वगैरे भरतो तसा होडण्याचा. आणि हे त्या जागेवर होते ज्या जागेवर ऑपरेशन थिएटर होतं. त्या जागेवर हे उभे होते. तर यांनी तो जो दरवाजा ऑपरेशन थिएटरचा अर्धा उघडलेला होता तो दरवाजा आत ढकलला, मधात बघितला तर मधात एक माणूस एका माणसाच्या मृतदेहाला असं काकत धरून होडतंय. आणि ते जे मृतदेह आहे खाली ज्याला होडायला त्याला ते पूर्णपणे जळालेलं आहे. आणि यांनी अंदाज लावला की जे मृतदेह आपल्याला त्या याच्यामध्ये दिसलं होतं तेच मृतदेह हे सुद्धा आहे. आता हे तिघं जण त्याच्याकडे बघतायत आणि जे माणूस त्या मृतदेहाला होडतोय ते एका जागेवर थांबला आणि यांच्याकडे असा बघतो आणि हसतो. हसल्याच्या नंतर हे तिघंजण तिथून पळत सुटतात दुसरीकडं. कारण की तो जो दवाखाना आहे गेले 3 ते 4 वर्ष झाले बंद पडलेला होता. पूर्णपणे त्या दवाखान्यामध्ये काहीच नव्हतं आणि हे कुठून आलं त्यांना काही कळत नव्हतं. मग यांना एक दरवाजा दिसतो, त्या दरवाजामधून बाहेर पडतात तर ते दवाखान्याच्या बाहेर येतात. आणि जेव्हा हे बाहेर दवाखान्याच्या आले त्यावेळेस तो जो वॉचमॅन होता तो वॉचमॅन आणि दुसरे काही माणसं त्या दवाखान्यापाशी आले होते दरवाजापाशी आणि दरवाजावरून हाका मारत होते आतमध्ये. तर हे तिघही जण बाहेर आल्याच्यानंतर तो वॉचमॅन यांना म्हणतो की यार भाई इतका वेळ झाले कुठे गेले होते, सकाळचे 4 वाजता आहेत आणि तुम्ही इतका वेळ झाली आत काय करत होते. म्हणजे हे गेले तर एका घंट्यासाठी होते आणि यांना मदत कळालं नाही की किती वेळ झाला आहे म्हणून. यांना असं वाटलं की हां झाला असेल पावन घंटा किंवा घंटा किंवा जास्तीत जास्त 1.5 घंटा. पण अक्षरशः 10:30 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत ते दवाखान्यामध्ये होते. आणि त्यांच्यासोबत जे काही घडलं ते सगळं काही जेव्हा त्यांनी वॉचमॅनला सांगितलं त्यावेळेस सगळ्या लोकांना कन्फर्मेशन झालं की हां या दवाखान्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, काहीतरी अडचण आहे. रात्रीची वेळ असते आणि मध्यरात्री रेल्वे चालत असते. त्या रेल्वेमध्ये सुभाष नावाचा एक माणूस बसलेला असतो. अचानक त्या माणसापाशी एक माणूस येतो जो की भिकारी असतो. सुभाषकडं भीक मागण्याचा तो प्रयत्न करतो. पण सुभाष जेव्हा त्याच्याकडे बघतो त्यावेळी सुभाषला असं वाटतं की तो समोरचा जो पण माणूस आहे तो काही भिकारी वाटत नव्हता, तो एक नॉर्मलसा माणूस वाटत होता. सुभाष त्याला म्हणतो की काय रे बाबा तू असा नॉर्मलसा आहेस आणि मला भीक का मागतोयस. तर तो माणूस म्हणतो पोट्या पाण्याची गोष्ट आहे साहेब, भीक तर मागावंच लागणार, खावावं तर लागणारच. मग हा म्हणला की काही व्यवसाय कर. मग तो माणूस म्हणला व्यवसाय, व्यवसाय हा काय असतो. सुभाष त्याला म्हणला की आपण काही गोष्टी ठेवायच्या, त्या गोष्टी आपण दिल्याच्या नंतर समोरचा माणूस आपल्याला पैसे देतो आणि त्या पैशामधून आपण जेवण वगैरे करायचं. आता जो सुभाष होता तो त्याच्या आईवडिलांना भेटून शहराकडे जाऊ लागला. तसा तर तो शहरामध्येच राहणारा माणूस होता. त्याचं लग्न झालेलं होतं, एक बायको होती, 2 लेकरं होते आणि आईवडिलांपासून तो दूर राहत होता. भांडण वगैरे झालेलं होतं. पण यावेळेस त्याची आर्थिक परिस्थिती एवढी खराब होती की जिकडून मदत भेटायची त्याला तिकडून ऑलरेडी त्यानं मदत घेतलेली होती. मग त्याला आईवडिलांकडं येण्याऐवजी दुसरा कुठलाही विलाज नव्हता. त्या कारणामुळं सुभाष गावाकडं आपल्या आईवडिलांना भेटण्यासाठी आला होता. आणि नंतर तो परत आईवडिलांना भेटून आपल्या शहराकडं आपल्या घराकडं तो निघाला होता. आणि रस्त्यामध्ये तो रेल्वेमध्ये जेव्हा बसलेला असतो त्यावेळेस त्याच्यासोबत ही सगळी घटना घडते. आता असा सुभाष त्या माणसाला म्हणल्याच्या नंतर तो माणूस म्हणतो की ठीक आहे मग तुम्ही मला भीक नका देऊ, माझ्यापाशी एक वस्तू आहे, ती वस्तू तुम्ही घ्या आणि त्याच्या बदल्यात मला तुम्ही जितके पैसे देसाल ना तेवढे मी घेईल. आता सुभाष म्हणला की यार याच्यापाशी काय असणार आहे. पण तो माणूस म्हणला पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ही वस्तू फार किमतीवान आहे, या वस्तूला तुम्ही जे विचारलं ना ते ही वस्तू तुम्हाला देईल. मग सुभाष म्हणतो कोणती आहे दाखव. तो आपल्या खिशामधून एक कंपस काढतो, दिशा दाखवण्याचं यंत्र. सुभाष हातामध्ये घेतो आणि त्याच्याकडे बघतो. आता ते जे कंपस असतं ना ते कंपस तुम्ही बघितलं असाल समुद्रामध्ये चालणारे जहाजं वगैरे असतात त्यांच्या कॅप्टनाच्या हातामध्ये जे असतं ना
सेम तशा प्रकारचं थोडंफार कंपास होतं. सुभाष म्हणतो, काय रे, कोण्या जहाजावरचं चोरून आणलं काय हे? म्हणतो, नाही नाही, माझं स्वतःचं आहे. आणि हे कंपास तू घे आणि तुझ्या मनात जी काही इच्छा असेल ती सगळी इच्छा हा कंपास पूर्ण करेल. ते फक्त याला बोलून पण असं बोलल्याच्या नंतर सुभाष थोडासा कन्फ्यूज झाला की याच्या गावात हे काय, या जगामध्ये बोलते असं, हे जग चाललंय कुठं, हा बोलतोय काय. मग सुभाषला थोडी झोप येत होती, त्यामुळे सुभाष कंटाळून ते कंपास घेतो आणि आपल्या बॅगमध्ये टाकतो आणि खिशामधले 50 रुपये काढतो आणि त्याच्या हातामध्ये टेकवतो. त्याला म्हणतो की बाबा जाय आणि पोटभर खाय, जितकं येईल एवढं, कारण की एवढीच माझी अवकात तुला 50 रुपये देण्याची, याच्यावरची माझी अवकात नाही आहे. तो माणूस तिथून चालला जातो आणि सुभाष आपल्या रेल्वेमध्ये बसून तो निघतो. आता काही वेळ चालल्याच्या नंतर सुभाषचा डोळा लागतो आणि डोळा लागल्याच्या नंतर त्याच्या स्वप्नामध्ये हे कंपास येतं आणि त्याला असं वाटतं की कंपास पकडून सुभाष कुठंतरी चाललाय आणि त्याला एक दिशा बलवते. आणि तिथं गेल्याच्या नंतर एक खूप मोठा कुत्रा सुभाषला दिसतो आणि तो अचानक सुभाषवर अटॅक करतो. त्याने जसं अटॅक केलं तसं सुभाषची झोप मोडते आणि बघतो तर सुभाष त्याच्या शहरामध्ये पोहोचलेला असतो आणि त्याला दुसरं कुणीतरी उठवलेलं असतं की बाबा उठ, तुझं शहर आलं आहे म्हणून. सुभाष रेल्वेच्या खाली उतरतो आणि आपल्या घरी जातो. बायको म्हणती, काय हो, तुमच्या बाबांनी केली का तुमची मदत? सुभाष म्हणतो, हां केली, पण तेवढी नाही केली जेवढी पाहिजे होती तेवढी. आपल्याला जेवढे पैसे पाहिजे होते त्यात अर्धे पैसे दिलेत, आता अर्ध्या पैशाचा जुगाड लावावा लागेल. त्या टेन्शनमध्ये सुभाषला काय समजत नव्हतं की काय करावं काय नाही. बघा, तुम्हाला होतंय, जर पैशाचं टेन्शन असेल तर माणसाला सुधरत नाही की काय करावं आणि काय. सुभाषला देखील तसंच होऊ लागलं. आता जो सुभाष आहे तो निवांत आपल्या घरामध्ये रात्रीला झोपलेला असतो. त्याच्या डोक्यामध्ये सगळ्या त्या गोष्टी फिरत होत्या, ज्या गोष्टी त्याच्या डोक्याला टेन्शन देत होत्या. पैशाची प्रॉब्लेम, पैसे मागायला येणारी प्रॉब्लेम, दुसऱ्या प्रॉब्लेम्स, ऑफिसचं काम, म्हणजे टोटल असा सुभाष पूर्ण गोंधळून गेला होता. त्याला रात्रीला झोपसुद्धा येत नव्हती. आता त्याच्या डोक्यामध्ये अचानक झोपल्या जागी एक विचार आला आणि तो विचार होता त्या रेल्वेमधला, जो तो भिकारी आहे जे सुभाषला बोलला होता त्याचा विचार, की तो कंपास सुभाषला जे पाहिजे ते देईल, असं तो भिकारी म्हणला होता. सुभाष उठतो, ते कंपास हातामध्ये घेतो. आता बघा, ज्या वेळेस माणसाला असं वाटतं की सगळे रस्ते बंद झालेले आहेत, त्यावेळेस माणसाला काहीही म्हणा, तुम्ही काहीही करायला लावा, त्याला म्हणा की तुझे ह्या सगळ्या प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, तू फक्त हे काम कर. तो डोळे बंद करून करतो. खूप त्रासलेला असतो माणूस. तर तसं सुभाषला वाटलं, कदाचित आपण ते कंपास हातात घेतल्याच्या नंतर त्याला विचारू आणि जर आपल्याला त्यानं सांगितलं तर आपल्या प्रॉब्लेम दूर होतील. काय होतंय, कोण बघतंय? त्यामुळे त्याची बायको झोपलेली असते, लेकरं झोपलेली असतात. तो उठतो आणि कंपास हातामध्ये घेतो. हातात घेतल्याच्या नंतर तो पलंगावर येऊन बसतो आणि सहज त्याच्या मनामध्ये सगळे विचारचे चालू असतात आणि ते पैशाचे चालू असतात. आणि तो सहज म्हणतो, मला पैसा पाहिजे. कंपास जोरजोरात फिरायला लागला आणि अचानक एका दिशेवर जाऊन थांबला. आता जो सुभाष आहे तो कन्फ्यूज झाला की हा कंपास काय करतोय, फिरला एका जागेवर थांबला, काही दिलं तर नाही आणि मला त्याच्या डोक्यामध्ये पहिले आलं नाही. पण थोड्या वेळाच्या नंतर त्याचं लक्ष गेलं की आपण कंपास कुणीकडेही फिरवला तरी त्याचा काटा तिकडंच आहे. इकडे काय आहे, एकदा जाऊन बघूयात. तो जातो, त्या काटा जिकडे दिशा दाखवतो तिकडं. तो घराच्या बाहेर जातो. घराच्या बाहेर गेल्याच्या नंतर तो कंपास त्याला अशा दिशेने पाठवतो की ती दिशा थोडीशी दूर आहे. तो ज्या जागेवर राहत होता ना, त्या जागेच्या थोडंसं बाजूला थोडीशी घनदाट झाडी होती. ते कंपास त्या घनदाट झाडीच्या दिशेकडे दाखवू लागला. सुभाष तिकडे चालत जातो. रात्रीचे 11:30-12 वाजलेले असतात आणि एका जागेवर जाऊन तो कंपास थांबतो. आता तिथं गेल्याच्या नंतर सुभाष इकडे तिकडे बघतो तर सगळीकडे झाडी असते. म्हणजे तो एरिया नसतो का शहराच्या बाहेर असा भंगार पडलेला, त्याच्यामध्ये काहीच नसतं, झाडं झुडपं असतात आणि पडीत रान असते, तशा प्रकारचा ते त्याला एरिया होता. तर सुभाष त्या जागेवर जाऊन उभा राहतो आणि त्या जागेवर जेव्हा तो सुभाष गेला त्या जागेवर तो जो कंपास आहे तो पूर्ण कर फिरायला लागला. सुभाषला कळत नव्हतं की ते नेमकं आहे काय. मी याला मागितलं होतं पैसा आणि याने मी थाणून सोडलं. त्यावेळी सुभाषला वाटलं की अरे यार, आपण पण कोण्या गोष्टीवर विश्वास करतोय आणि कोण्या गोष्टीच्या नादामध्ये लागून इथपर्यंत आलो. सुभाष परत गल्ला आणि इकडे येणार की त्याच्या पायाला काहीतरी अडकलं आणि सुभाष खाली पडला. तो पाठीमागं बघतो तर आपली लायलॉनची दोरी असते ना, त्या दोरीचे 2 खिसे असे जमिनीच्या वर आलेले असतात
सुभाष त्या खशाला धरतो आणि असं वर उचलतो. वर उचलल्याच्या नंतर त्या थैलीमध्ये शिक्के होते आणि ते पण पैशाचे शिक्के. ते पाहिल्याच्या नंतर सुभाष एकदमपणे आरबळला. आईच्या गावात हे काय, पैशांचे शिक्के? तो उचलतो आणि बघतो तर ती पूर्ण थैली भरलेली होती पैशाने. आता त्याच्या थैलीमध्ये पाहिल्याच्या नंतर सुभाषचे डोळे पूर्णपणे चमकले की हा कंपस एकदम खरं दाखवतो. पण एक गोष्ट तिथं एक विचित्र होती. त्या थैलीमध्ये जे शिक्के होते ते पूर्णपणे लाल भडक झालेले होते. असं वाटत होतं की त्याच्यावर लाल रंग सांडलेला आहे. सुभाष ती थैली उचलतो, आपल्या घरामध्ये येतो, आपल्या बायकोला उठवतो आणि हॉलचा बटन टाकून हॉलमध्ये ती थैली ठेवतो. थैली ठेवल्याच्या नंतर त्याची बायको बघते तर ती पूर्ण भीते. सुभाषला म्हणते, काय हो, कुठून आणले हे पैसे? या थैलीवर पूर्ण रक्त लागलेलं आहे, लाल झालेत त्याच्यामधले पैसे. कुठून आणले तुम्ही हे शिक्के? सुभाष म्हणतो, अगे मी कुठून नाही आणले, मला सापडले ते. मग त्याची बायको म्हणते, अहो काय काय येड्यासारखं बोलतंय, सापडे असे कसे सापडे? अहो ताजं रक्त लागलेलं आहे या पैशांवर. सुभाष म्हणतो, रक्त नसेल ग, कलर असेल तो. सुभाष घेतो आणि बघतो तर ते रक्त होतं. आता सुभाष भिला की आईच्या गावात रक्त याच्यावर आलं कुठून आणि हा काय प्रकार आहे? थोडा वेळ थोडासा शांत बसला आणि शांत बसल्याच्या नंतर तो म्हणला की असू दे ना, आपल्याला काय करायचं आहे, याला धुऊयात आणि वापरूयात. हे बघ, माझ्याकडं ना एक कंपस आहे. मी रेल्वेमध्ये बाबांच्याकडून येऊ लागलो ना इकडं, त्यावेळेस रेल्वेत एक भिकारी मला सापडला. त्याने मला हा कंपस घेतला आणि बदल्यात मी त्याला 50 रुपये दिले. तो भिकारी मला म्हणला की तुला जे पाहिजे ते कंपस तुला सापडून देईल. मग मी बघितलं आणि बघितल्याच्या नंतर मला सापडले पैसे. आता असं म्हणल्याच्या नंतर सुभाषची जी बायको आहे ती पण चकित झाली. असं होतंय खरंच? सुभाष म्हणला की 100% होतंय. मग आता जो सुभाष आहे त्याने पैसे साफसफाई केली, धुतले वगैरे, सगळं काय एकदम क्लिअर केलं आणि दुसरा दिवस उजाडला. दुसरा दिवस उजाडल्याच्या नंतर सुभाषने आपलं काम केलं, जे रेग्युलर काम असते ते सगळं काय काम केलं आणि आपल्या घरी आला. घरी आल्याच्या नंतर सुभाष रात्रीला कंपस हातामध्ये घेतो. त्याची बायको जागीच असते, तो जागीच असतो आणि कंपसला म्हणतो की मला सोनं पाहिजे. कंपस जाग्यावर फिरतो, असं कर 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 आणि एक दिशा दाखवतो. सुभाष उठतो आणि त्या दिशेनं चालायला लागतो. त्यांच्या घराच्या काही अंतराच्या बाजूला जाऊन एक मोठी भिंत होती. पहिल्या भिंती असायच्या बघा, चिखलानं बांधलेल्या, तशा प्रकारची एक मोठी भिंत होती आणि तिथं जाऊन तो कंपस थांबवतो त्यांना आणि त्या जागेवर जाऊन तो कंपस कर 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 असा फिरतो. सुभाष इकडं तिकडं बघतो, त्याला काहीच दिसत नाही. तो म्हणतो की आपण तर सोनं मागितलं, तिथं आलं कसं काय? त्याची बायको म्हणते कदाचित त्या भीतीमध्ये काहीतरी असावं आणि सुभाष असं त्या भीतीला असं मारून बघतो तर एका जागेवर थोडंसं विचित्रपणाने ऐकू येतं आणि तिथं तो सुभाष उकरतो. तर तिथं एक छोटासा कटोरा, ज्यामध्ये छोटे छोटे सोन्याचे असे तुकडे पडलेले होते, तो कटोरा बाहेर काढतो आणि त्यावेळेस मात्र सुभाष आणि सुभाषच्या बायकोची लक लागली. यांना कळत नव्हतं की आता आपलं काय, आता आपण एकदम श्रीमंत झालो, म्हणजे आपली तर लक लागली, आपलं नशीबच खुललं. ते घेतात आणि घरी येतात आणि त्याही सोन्यावर पूर्णपणे लाल रक्त लागलेलं होतं, पूर्णपणे लाल रक्त. मग ते सोनं वगैरे घेऊन बरेच दिवस होतात. दिवस झाल्याच्या नंतर सुभाष एका कामानिमित्तानं बाहेर जाण्यासाठी निघाला. त्याच्या बायकोला म्हणतो की अगं मला थोडंसं बाहेर जायचं आहे, तर घरामध्ये लक्ष ठेव आणि हे कंपास कोणाला देऊ नको. तसं तर सुभाष तो कंपास कोणालाही देत नव्हता, आपल्यासोबतच ठेवायचा. पण यावेळेस त्याला न जाणे असं वाटलं की बाबा घरी ठेवावं, कारण की तो जिथं कामाला जाऊ लागला तिथं त्याचं काय काम नाही. तो म्हणला, त्याचं म्हणणं होतं की तिथं गेल्याच्या नंतर जर माझा कंपास हरपला वगैरे तर उगं विनाकारण अडचण व्हायची, त्या कारणामुळे मी कंपास नेतच नाही, कंपास घरीच ठेवतो, असं सुभाषला वाटायला लागलं. तर त्याने ते कंपास घरी ठेवला आणि तो कामाला गेला. कामाला गेल्याच्या नंतर काही दिवसानं तो घरी परत आला. परत आल्याच्यानंतर बघतो तर ज्या जागेवर त्यानं सोनं ठेवलेलं होतं त्या जागेवर अजून 2 भरण्या होत्या, म्हणजे तांबे होते आणि ते पण सोन्यानं भरलेले. ते 2 भरण्या, ते तांबे जेव्हा सुभाषने बघितले त्यावेळेस सुभाषला समजलं की आपल्या बायकोनं हा कंपास यूज केलेला आहे आणि तिने हे सगळं आणलेलं आहे. तेवढ्यात सुभाषच्या डोक्यामध्ये एक जोरदार वार होतो. सुभाष खाली जमिनीवर पडतो, त्याच्या डोक्यामधून रक्त बाहेर यायलेलं असतं आणि ती डोळे उघडे करून असं जमिनीवर पडलेला असतो. तर समोरून त्याची बायको येते
आणि तिच्यासोबत एक दुसरा माणूस येतो. माणूस आल्याच्या नंतर त्याची बायको खाली बसते आणि सुभाषला म्हणते की धन्यवाद, तुम्ही मला हा कंपास दिलास. आता मी आणि माझा प्रियकर जाणार लांब गावी आणि तिकडं जाऊन आयुष्य करणार. मी या कंपासच्या मदतीनं मी माझ्या प्रियकराजवळ गेले, माझ्या प्रियकराला सांगितलं आणि माझा प्रियकर माझ्यासोबत आला. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही गेले ना की 1-2 दिवस ना मला करमलं नाही. पण 1-2 दिवसाच्या नंतर माझ्या मनामध्ये ना एक विचार आला की यार, तुम्ही ना माझ्यावर एवढं प्रेम करतच नाहीत. मग मी या कंपासला विचारलं, माझ्यावर जो व्यक्ती प्रेम करतो ना, मला त्या व्यक्तीकडे घेऊन चाल. या कंपासनं माझ्या या प्रियकराकडे घेऊन आला आणि खरंच तुमच्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त माझा प्रियकर माझ्यावर प्रेम करतो. मग आम्ही दोघांनी मिळून सोनं काढलं, त्याला सोनं विचारलं आणि नंतर आम्ही प्लॅन ठरवला. आम्ही जर असे पळून गेलो तर तुम्ही आमचा पाठलाग करसाल आणि आमचं नाव पोलिसांना सांगसाल. त्या कारणामुळं आम्ही विचार केला की तुम्हाला जीव मारायचं आणि तुम्हाला मारलं. आता तुम्ही मरा, आम्ही जातो. सुभाष मेला, पण सुभाषच्या बायकोला माहिती नव्हतं की ते जिनं केलं ना, ते तिनं नाही केलं, ते केलं त्या कंपासनं. आणि कंपास आता सुभाषच्या बायकोजवळ होता. सुभाषची बायको आणि तिचा प्रियकर ते शहर सोडून गेले. दोन्ही लेकरंही सोडून गेले, त्यांनाही सोबत नेलं नाही. नातेवाईकांनी त्यांचे लेकरं सांभाळले. पण बाहेर गेल्याच्या नंतर काही दिवस दोघंजण चांगले चालले आणि काही दिवसाच्या नंतर जे सुभाषची बायको होती तिचाही मृतदेह एका खोलीमध्ये सापडतं आणि ते पण पूर्ण फाटलेल्या अवस्थेमध्ये. आणि तो कंपास घेऊन तिचा जो प्रियकर आहे तो फरार झाला, पळून गेला. पण तो कंपास असा होता की खूप विचित्र. त्या कंपासने तिच्या प्रियकराची हे हाल केले, इतके हाल केले की त्याला काही कळतच नव्हतं. मग एकदा त्याला एक रेल्वेमध्ये माणूस भेटला. तो त्या माणसापाशी गेला आणि त्याने त्या माणसाला पैसे मागितले. तो माणूस त्या सुभाषच्या बायकोच्या प्रियकराला म्हणला की तू काम कर, चांगल्या घरचा दिसतोयस. तर तो म्हणला की मी काम नाही करू शकत, माझ्याजवळ काही वस्तू आहे ज्याच्या बदल्यात तुम्हाला पैसे दे. मग त्या सुभाषच्या बायकोचा प्रियकर त्या रेल्वेमध्ये तो कंपास त्या माणसाकडे देतो आणि त्याच्याकडून 50ची नोट घेतो आणि तिथून तो परत निघतो. एंड. आता हा एंड कुणाकुणाला समजला नाही. ज्याला समजला नाही त्याला सांगतो की ही जी स्टोरी आहे ही स्टोरी पूर्ण लूप स्टोरी आहे. ही स्टोरी जिथं संपली आहे तिथंच सुरू झाली आहे. तो जो कंपास आहे तो कंपास एक अशी वस्तू आहे जी वस्तू एखाद्या माणसापाशी आली की ती वस्तू त्या माणसाचा जीव घेईपर्यंत त्याचा साथ सोडत नाही. एकदा का जीव गेला की त्याचा साथ सुटला. पण जीव न जाता जर त्या वस्तूपासून सोडायचं म्हणलं आपला साथ तर ती वस्तू सोडणारच नाही. तसंच त्या सुभाषच्या बायकोच्या प्रियकराचं होतं. आणि तो प्रियकर दुसरं कोणी नव्हता, तोच भिकारी होता जो भिकारी सुभाषला पैसे मागतो. आणि रेल्वेमध्ये बसणारा माणूसही दुसरं कोणी नव्हता, तो सुभाषच होता, लास्टलाही आणि सुरुवातीलाही. मागील काही दिवसांमध्ये काही ठिकाणावर बिबट्यांचं फार मोठं भय निर्माण झालेलं आहे. कारण की बिबटे, वाघ हे गावामध्ये, शहरामध्ये घुसत आहेत आणि कुणाची जनावरं खात आहेत. तर कधीकधी ते जनावरं एखाद्या मनुष्यावर सुद्धा अटॅक करत आहेत, म्हणजे हल्ला करत आहेत आणि त्याच्यामध्ये कित्येक जणांचे जीवसुद्धा गेलेले आहेत. तर बीडच्या आसपास एक छोटंसं खेडं आहे. त्या खेड्याचं नाव आपल्याला नाही सांगितलेलं. तर त्या खेड्यामध्ये सुद्धा 2 बिबटे असे घुसले होते म्हणून अशी खूप मोठी अफवा पसरली गेली होती. आणि त्या खेड्यामधली 3 मुली ह्या अचानक गायब झाल्या, म्हणजे डायरेक्ट अशा गायबच झाल्या. आणि त्या तिन्ही मुली साधारण नव्हत्या, त्या कमीत कमी 15, 16 किंवा 14, पण 14 ते 15 म्हणजे 14 ते 16 या वयोगटातील त्या 3 मुली होत्या. आणि त्या तिन्ही मुली गायब झाल्या आणि त्याच्यानंतर त्यांचं काहीच सापडलं नाही. पण ज्या वेळेस त्यांचं ते सापडलं त्यावेळेस फार विचित्रपणाने सापडलं. तर मंडळी, एक माणूस होता ज्याचं नाव श्याम असं होतं आणि तो काय फार म्हातारा नव्हता आणि फार नाहीतर नाही नव्हता, मध्ये अर्धवट माणूस असतो ना त्या प्रकारचा तो माणूस होता.
आता तो माणूस एक माळकरी माणूस होता. देवाचं करायचा, मंदिरा वगैरेवर चांगलं काम करायचा. तो गावामध्ये जे पण स्पिरिच्युअल गोष्टी व्हायच्या, म्हणजे देवाच्या याच्यावर गोष्टी व्हायच्या, तर हा माणूस सगळ्यात अगोदर यायचा. देवाबद्दल कुठलीही घटना असू द्या किंवा कुठलाही कार्यक्रम असू द्या, तर पहिले या माणसाला येऊन ते विचारायचे. आणि गावामधला हा थोडा इज्जतशीर माणूस आहे. तर एका दिवशी अचानक त्या गावामधल्या 3 मुली गायब होतात. गायब झाल्याच्या नंतर पहिले तर त्या गावकरी मंडळी जी आहे ती आजूबाजूच्या गावामध्ये बघतात, जंगलाबिंगलामध्ये बघतात किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये असं बघतात. तर त्यांना त्या तिन्ही मुली कुठं सापडले नाहीत. मग काही दिवसाच्या नंतर गावकऱ्यांनी एक असा अंदाज लावला की कदाचित काही वेगळं झालं असेल. तर ते डोक्यामध्ये घेऊन त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी नोंदवल्या, पण तिथेही त्यांना काही भेटलं नाही की बाबा त्या मुलींचा आतापता भेटला नाही. मग 2-4 दिवसाच्या नंतर गावामधला एक जो जनावर असतो, गाय म्हणा एखादी किंवा गोरं म्हणा, शेळी म्हणा, असल्या प्रकारचे जनावर ना अशा गावाच्या बाहेर मरून पडलेले दिसले आणि ते पण अर्धवट खाल्लेले. तर लोकांच्या मनामध्ये भीती बसली की यार हे काय प्रकार होतोय. आणि जे आजूबाजूचे शहर आहेत, थोडंफार काय जागा वगैरे आहेत, काय बातम्या येतात, तिथं बिबट्या आहे, सिंह, वाघ ह्या गोष्टी जरा जास्तच ऐकायला येत होत्या. तर गावकऱ्यांनी अंदाज लावला की यार कदाचित असं तर नसेल ना की बिबट्या वगैरे असेल. तर त्या गावाच्या शेजारी एक माळ असल्यासारखा होता आणि त्या माळावर थोडी घनदाट झाडी होती आणि रात्र झाल्याच्या नंतर त्या झाडीमध्ये कोणी जायचं सुद्धा नाही. वन विभागाचा भाग असेल तो. तर त्या गावामधले जे लोक आहेत त्यांनी असा विचार केला की बाई कदाचित या बिबट्यानं तर कार्यक्रम केला नाही ना. आणि गावामधलं 1-2 दिवस आड गेले की एखादं जनावर गायब व्हायचं किंवा एखादं काही दिसायचं आणि गावामध्ये 2-4 माणसं म्हणले सुद्धा की आम्हाला वाघ म्हणा किंवा बिबट्या म्हणा असं काहीतरी दिसलं की आहे म्हणून. तर गावामध्ये एक भीतीचं निर्माण वातावरण झालं. मग गावामधल्या लोकांनी ठरवलं की आपण काय करूयात, आपण जवळ जे माळ आहे त्या माळावर जाऊयात आणि एकदा चेक करूयात की बाबा काय खरं आहे आणि काय खोटं आहे. त्या माळावर गेल्याच्या नंतर आपल्याला जर काही सापडलं तर आपण त्याला म्हणजे तिथून हुसकावून लावूयात. म्हणजे 10-15 लोक असे एका जागेवर जमा झाले, काठ्या वगैरे हातामध्ये घेतल्या आणि त्या माळाकडं निघाले. आता त्या माळावर जी घनदाट झाडी होती ना ती थोडी जास्त दाट होती. बघा तुम्ही बघितलं असेल, माळावर काही झाडं लावल्या जातात आणि ते झाडं एकाच पद्धतीचे असतात. तर तशा प्रकारचे तिथं झाडं होते. मग हे लोक मधात घुसले, आवाज करू लागले, आरडाओरडा करू लागले. तर त्यांना काहीच, पूर्ण माळ फिरला त्यांना काही सापडलं नाही. मग जो हा श्याम नावाचा माणूस होता हा सगळ्यात समोर होता. तर सगळेजण पाहिले, थकले बिकले. तर याला त्या जंगलामध्ये असा एक मोठा पाल्याचा असं हे दिसलं की तिथं खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये पाला आहे. आणि हा श्याम त्याच्यावर गेला आणि त्याच्यावर गेल्याच्या नंतर त्याच्या पायाला थोडंसं भोकस लागल्यासारखं लागलं. आपण नाही का माती वगैरे खडक वगैरे उकरतो आणि परत दुसऱ्या जागेवर टाकतो, त्याच्यावर कोणी जात नाही, तशा प्रकारचं तिथं त्याला फील झालं की हां इथं थोडंफार मऊ जागा आहे आणि ही मऊ जागा कशी काय आहे म्हणून. तर त्यानं पायानं थोडंसं सारवलं आणि ती जी माती आहे ती उकरल्यासारखी याला वाटली. मग याने काय करं, ती पूर्णपणे अशी उकरली आणि खाली पाहिलं तर एक अशी पाटी दिसली मोठीच्या मोठी. मग त्याने गावकऱ्यांना आवाज दिला की मंडळी इकडे या, थोडी गडबड दिसते मला इथं. तर सगळी मंडळी तिथं गेली, पाहिलं तर तिथे एक पाटी. मग सगळ्यांनी ती माती सगळीकडे सावरली आणि ती मोठी पाटी होती. एक आपली प्लायवूडची पाटी कशी असते एकदम मोठी, तेवढ्या मोठ्या साईजची प्लायवूडची पाटी होती. तर ती पाटी काढली. पाटी काढल्याच्या नंतर खाली एक भुयार असल्यासारखं होतं आणि त्या गावकरी मंडळी आणि हा श्याम त्या भुयारामध्ये उतरले. यांच्यापाशी बॅटरी वगैरे काही नव्हतं, मोबाईल वगैरे होते, तर त्यानं टॉर्च वगैरे जाळल्या. आता ते भुयार ना कमीत कमी अर्धा ते 1 किलोमीटर असं अंतर मधात होतं असं पूर्णपणे. आणि ते जे भुयार आहे असं वाटत होतं की ते यांच्या गावाकडे जात आहे. आणि हे त्या भुयाराच्या एकदम काठावर गेले. काठावर गेल्याच्या नंतर असं पूर्ण मोकळी जागा होती आणि एका साईडला एक दरवाजा होता आणि त्या दरवाजाला एक मोठं कुलूप लावलेलं होतं. श्याम आणि त्याच्यासोबत असलेल्या गावकरी मंडळींनी ते कुलूप तोडलं आणि ते कुलूप मधात तोडल्याच्या नंतर मधातला दरवाजा ओपन केला. तर मधात त्या रूममध्ये मशाली लावलेल्या होत्या सगळीकडून आणि त्या रूममध्ये एक दमट दुर्गंध, सुगंध नाही म्हणता येणार आपल्याला, एक दमट दुर्गंध त्या रूममध्ये पसरलेला होता. आणि त्या दुर्गंधामध्ये एक अशी दुर्गंधी पसरलेली होती की जसं की काही मरून पडून सडून गेले. तर हे थोडं समोर जातात तर एक मोठा वटा होता आणि त्या वट्यावर 3 कंकालं होते.
म्हणजे 3 असे सापळे टाकलेले होते आणि त्या प्रत्येक सापळ्याच्या शेजारी त्या सापळ्यावर जे ड्रेस होते ना, तर ड्रेस टाकलेले होते. आणि त्या ड्रेसकडे बघून यांना अंदाज लागला, ज्या 3 मुली गायब झाल्या होत्या त्या तिन्ही मुली ह्या त्याच आहेत. तर सगळेजण शॉक. आता हा जो श्याम आहे हा पण शॉक, हे काय प्रकार आहे म्हणून. आणि थोडं समोर गेले, बघितलं तर तिथं कुंकवाचं पूर्ण भांडपंड सांडलेलं आहे, हळद सांडलेली आहे, तेल खूप मोठं तिथं सांडलेलं आहे, वाती सांडलेल्या आहेत. आणि त्या मंदिरामध्ये एका कोपऱ्यामध्ये एका देवीची मूर्ती होती. तसं तर वाटू लागलं की देवीचीच मूर्ती आहे, पण ती मूर्ती फार विचित्र होती. एवढी विचित्र की ती आपल्या नॉर्मल देवी देवतांच्या म्हणजे सारखी दिसतच नव्हती. फार वेगळी, इतकी की तिच्याकडे पाहिलं की भीती वाटणार अशा प्रकारची ती मूर्ती होती. आता त्या जागेवरनं जितकं पाहता येईल तेवढं बघितलं, पण कुणाला काहीच सापडलं नाही. हे 3 सापळे घेऊन हे सगळेजण बाहेर आले. बाहेर आल्याच्या नंतर बघितलं तर त्या सापळ्यांच्या मधातलं जे हाड असतं त्या हाडाला सोन्याची कडे असे गुंडाळलेले होते, छोटे. आणि त्या कड्यांवर काहीतरी छोट्या अक्षरामध्ये लिहिलेलं होतं. आता जो श्याम आहे त्याच्या लक्षात आलं होतं. त्या कारणामुळे जो श्याम आहे त्याने काय केलं, एका सापळ्याच्या त्या हाडकावरचं जे सोन्याचे जे कडे आहेत ना ते काढले आणि आपल्या खिशामध्ये टाकले. आणि जे बाकीचे आहेत ते वर नेले. आता लोकांना कळालं नाही की याच्याकडे कोण काढले किंवा होते किंवा नव्हते. तर त्यांनी नेलं गावामध्ये सगळ्यांना दाखवलं. त्याच्या घरचे जे मुलीच्या घरचे वगैरे आहेत ते सगळेजण रडायला लागले, पडायला लागले, त्यांना दुःख व्हायला लागलं. तर त्यांचा अंतिम संस्कार वगैरे त्यांनी केला. आता सापळ्याचा काय नव्हता, तशा प्रकारे त्यांना ते अंतिम संस्कार केला. आता तसा अंतिम संस्कार झाल्याच्या नंतर आता जो श्याम आहे त्याच्या हातामध्ये ते कडे लागले होते सोन्याचे. तर त्याचा विचार होता की बाबा या कड्याला आपण विकूयात. आता तो चांगला माणूस होता, पण त्याची नियत कशी डगरली हे त्यालाच माहिती नाही. त्याने ते कडे काढून घेतले. याच्या अगोदर कधीही तसला प्रकार याच्यासोबत झाला नाही श्यामसोबत, की लालूच लागली आहे किंवा काय लागलं आहे, कधीच नाही. पण यावेळेस त्याला लालूच लागली होती आणि ती लालूच श्यामला खूप महागात पडणार होती. तर ते कडे त्यानं काढले आणि बायकोच्या हातामध्ये ठेवले. बायकोला म्हणला की बघ, आम्ही जिथून ते मृतदेह आणले म्हणजे सापळे आणले ना, तर त्या सापळ्याच्या हाडकांना हे कडे गुंडाळलेले होते, तर हे ठेवून दे, आपण या कड्यांना मोडूयात. त्याची बायको म्हणली की ठीक आहे. आता त्याची बायको काय म्हणणार आहे, त्याची बायको थोडी ना म्हणणार आहे की नको आणू म्हणून. तर त्यानं ते कडे त्याच्या घरामध्ये ठेवून दिले. आता त्याच्या घरामध्ये त्याच्या बायकोनं ज्या जाग्यावर कडे ठेवले होते त्या जाग्यावर दुसऱ्या दिवशी ते कडे नव्हते. ते कडे झाले होते गायब. आता श्याम घरी आला, त्याच्या बायकोला विचारलं की कडे कुठे आहे. त्याची बायको म्हणली की इथंच ठेवले होते. श्यामनाने त्याच्या बायकोनं सगळी अलमारी चेक केली, सगळं घर पाहून हे केलं, पण ते कडे त्यांना सापडले नाही. आता ते कडे सापडले नाही म्हणल्याच्या नंतर श्यामला टेन्शन यायला लागलं. तर ते कडे पण असे नव्हते की इतकुले होते बरेच, पण इतकुले नव्हते, थोडे जाडजूड होते. तर पैशाची गरज पडल्याच्या नंतर काय असतं, माणूस काही ना काहीतरी करतात. तर एका दिवशी त्यांनी सगळं घर पाहिलं, त्यांना काय तिकडे सापडले नाही. श्याम त्याची बायको कटाळले आणि रिलॅक्समध्ये बसल्याच्या नंतर रात्र झाली. रात्री श्याम त्याच्या पलंगावर असं झोपलेला होता. त्याला अचानक स्वप्न पडलं आणि स्वप्न तेच पडलं त्या सापळ्यांचं. आणि तो एकच सापळा त्याला त्या स्वप्नामध्ये दिसला. ती खोली दिसली, त्या खोलीमध्ये तो सापळा ठेवलेला दिसला आणि त्या सापळ्याच्या साईडला त्याच्या हाडकांना कडे गुंडाळलेले दिसले. पण याला एक त्या स्वप्नामध्ये आवाज येऊ लागला की तू जे कडे घेतलेस ना त्याच्यापेक्षा जास्त सोनं मी तुला देईन, आणि ते सोनं तू जर घेतलंस ना तर ते कडे काहीच नाही आहेत, आणि ते सोनं एवढं होईल की तुझ्या 7 पिढ्या बसून खातील, एवढं सगळं सोनं मी तुला देईन. असं त्याला त्या स्वप्नामध्ये आवाज यायला लागला. ते सापळा दिसायला लागला, सापळ्याला गुंडाळलेले ते कडे दिसायला लागले आणि त्याच्या बॅकग्राऊंडमध्ये त्याला असा आवाज यायला लागला. तो दचकून उठल्याच्या नंतर त्याच्या पूर्ण शरीराला घाम होता. त्याची बायको आरबळली. तिने विचार केला की अरे बाबा काय झालं, इतक्या गडबडीनं का उठला माझा नवरा. त्याने विचारलं तिच्या नवऱ्याला की काय हो तुम्ही काय इतक्या गडबडीनं उठलायत आणि अंगाला सगळा घाम, काय झालं आहे, काय अडचण आहे का, काय दुखते का तुमचं. तो त्याच्या बायकोला म्हणलं की नाही काय दुखत नाही, झोप. असं तलक 8 दिवस झालं. 8 दिवस एकसारखं त्याला असं स्वप्न पडायला लागलं आणि प्रत्येक रात्री त्याच्यासोबत असा प्रकार व्हायला लागला. मग 8 दिवस झाल्याच्या नंतर तो फार कंटाळला आणि त्यानं त्याच्या बायकोला सांगितलं.
की बघ मला असं असं स्वप्न पडतं आहे आणि असं असं मला आवाज येतो आहे, तर काय करू काय नाही मला काय समजत नाही. ते म्हणले की ठीक आहे, जे आवाज येते ते आपण बरोबर बी म्हणू, पण ते खरं आहे का नाही आपल्याला कसं माहीत. तो म्हणला की हां ते बी बरोबर आहे. मग तो परत झोपले. ते एवढं सगळं बोलून परत झोपले. झोपल्याच्या नंतर तो जो आवाज आहे तो सेम त्याच प्रकारे म्हणला आणि तो आवाज यावेळेस असा म्हणला की तुला विश्वास नाही ना, तर तू एक गोष्ट कर. तुझ्या घरामध्ये एक बेरंगी फरशी आहे, त्या फरशीला उकर. त्या फरशीखाली तुला तुझे आणलेले कडे आहेत ते सापडतील. हा दचकून उठला आणि गेला, बायकोला न काय सांगता. बायको पण उठून त्याच्या पाठीमागे आली. त्यानं कुसा घेतला, फरशी काढली बाहेर आणि त्याच्याखाली बघतो तर खरंच कडे. हा म्हणला की यार सगळं खरं आहे, मला त्या गुफेमध्ये जावं लागेल आणि ते सोनं घ्यावं लागेल. आता याच्या मनामध्ये ती एक आतुरता आणि ती एक लालूच निर्माण झाली की जे काय आहे ते खरं आहे, कारण की हे मला समजलं ना, चमत्कार नाही तर काय आहे. याला वाटलं की यार देवच आपल्या पाठीशी आहे काय की. पण याला माहीत नव्हतं की जे असं धन आहे किंवा असं सोनं आहे हे कधीच कुणाचं नसतंय. देव म्हणतो की बाबा तुम्ही मेहनत करा आणि मेहनत करावून जे पैसा तुम्ही कमावसाल ते तुमच्यासाठी खरं धन आहे आणि ते टिकतं. हे असलं टिकत नाही. तर याला माहीत नाही, याला वाटलं की देव सोबत आहे म्हणून. हा याच्या बायकोला म्हणतो की मला तिथं जावं लागेल, बघावं लागेल. मग गावामध्ये एका दिवशी मोठा कार्यक्रम होता. तर त्या कार्यक्रमाच्या दिवशी सगळे गावकरी गावामध्ये होते आणि ॲक्च्युली त्याच रात्री अमावास्येची रात्र होती. जो श्याम आहे तो त्या गुहेकडे गेला, म्हणजे गुफाकडे गेला, जी त्या माळामध्ये होती ना त्या माळेकडे, आणि त्या गुफेमध्ये गेला. आता तो ज्यावेळेस त्या गुफेमध्ये गेला त्यावेळेस सगळ्या गुफेनं ना मशाली लावलेल्या होत्या पूर्ण ए टू झेड. मागच्या वेळेस जेव्हा श्याम तिथे गेला होता त्यावेळेस अशा मशाली लावलेल्या नव्हत्या. आता असं वाटत होतं की कुणीतरी त्या गुफेमध्ये आहे आणि कुणीतरी याची वाट बघते. हा जसा जसा समोर जातोय तसं तसं मागच्या वेळी जो दुर्गंध येत होता तो आता सुगंधामध्ये परिवर्तित झाला होता. एवढा चांगला सुगंध याला येत होता की हा पूर्णपणे हरपडून बसला. याला खूप मस्त वाटायला लागलं आणि अखेरकार हा त्या टोकावर जाऊन पोहोचला जिथं तो दरवाजा असतो. आता यावेळी जेव्हा तो गेला होता तिथं दरवाजावर कोंडी नव्हती आणि यावेळी साफसफाईसुद्धा चांगली झालेली होती. हा दरवाजा उघडतो तर समोर बघतो तर समोर त्या रूममध्ये मागच्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त मशाली लावलेल्या होत्या आणि जो समोरचा वटा होता त्यावर 3 स्त्री आणि त्या तिन्ही स्त्रिया पूर्णपणे विवस्त्र होत्या. अंगावर एकही कपडा नव्हता आणि त्याच्या पाठीमागं कुणीतरी बसलेलं होतं आणि त्याच्यासमोर एक मोठा जाळ चालू होता आणि ते माणूस काहीतरी मंत्र वाचत होता. हा जसा त्या रूममध्ये जातो तसा त्या तिन्ही स्त्रिया एका जागेवर बसलेल्या असतात आणि त्यांची मुंडकी खाली असतात. त्या डोकं वरी करतात आणि याच्याकडं बघतात. तर याला तेवढं स्पष्ट दिसत नाही की समोर कोण आहे म्हणून, आणि परत त्या तिन्ही स्त्रिया खाली मुंडकं करून बसतात. आता त्या पूर्णपणे उघड्या होत्या, एकही अंगावर कपडा नव्हता. श्याम जवळ जातो आणि बघतो तर त्याच्या पाठीमागं एक माणूस बसलेला होता आणि तो माणूस काय साधारण नव्हता. असं वाटत होतं की त्याची जी हाईट आहे ती खूप उंच आहे, त्याचे जे शरीर आहे ते खूप दांडगं शरीर आहे. कारण की श्यामच्या 2 दंडा इतका त्याचा एकच दंड होता आणि श्यामच्या हाईटहून 1.5 पट हाईट त्याची मोठी होती. म्हणजे 1.5 पट म्हणजे अशी की त्याच्या हाईटवरून श्यामचं म्हणजे अर्धी हाईट वर, असं असा तो माणूस होता आणि तो मोठमोठ्याने मंत्र वाचत होता. आणि मंत्र वाचता वाचता तो अचानक जोरात श्यामकडं बघतो आणि धावतो. अरे काळ कपडे आणि बस पटकन. श्याम दचकतो आणि अंगावरचे कपडे काढतो आणि बसतो. जसा श्याम बसला त्याची नजर समोर पडते समोरच्या बाजूला, तर पलीकडून 5 ताटं सोन्याने भरलेली होती. ती जेव्हा 5 ताटं सोन्यानं भरलेली श्याम बघतो त्यावेळी श्याम हा भयंकर पद्धतीने त्या सोन्याच्या तावडीत सापडतो. याला काही सुधरत नाही. याच्या डोळ्यामध्ये लालूच एवढी जास्त निर्माण होते की याला काय करावं आणि काय नाही, काय सुधरत नाही. तेवढ्यात तो माणूस म्हणतो तुझ्या गळ्यातल्या ज्या माळा आहेत ना त्या माळा बाहेर काढ आणि तिकडं टाकून दे. तो श्याम माळा काढतो आणि पलीकडे टाकतो. पलीकडे एक जाळाची कुंडी होती तर त्या जाळाच्या कुंडीमध्ये त्या माळा टाकून देतो आणि श्याम तिथं बसतो एकदम चेहऱ्यावर डेंजरस स्माईल घेऊन. आणि त्याच्यासमोर तो जो माणूस आहे तो माणूस जोरजोरामध्ये मंत्र वाचतो. मग हळूवार तो माणूस एक
मोठी अशी तलवार काढल्यासारखी श्यामच्या समोर ठेवतो आणि श्यामला म्हणतो की ज्या समोर स्त्रिया बसलेल्या आहेत त्या तिन्ही स्त्रियांची मुंडके छाट. श्यामला काय झालं काय माहिती, त्याला अजिबात समजलं नाही की तो काय करतोय आणि काय नाही. तो ती तलवार घेतो आणि रप रप करून 2 महिलाचे त्या मुंडके छाटतो. आणि जेव्हा तिसऱ्या महिलेचं मुंडकं तो छाटतो आणि त्या तिसऱ्या महिलेचं मुंडकं घुलत याच्या पायापाशी येतं ना, त्यावेळेस याच्या पायाखालची जमीन सरकते. कारण की तिसऱ्या महिलेचं मुंडकं दुसरं कोणीही नव्हतं, याची स्वतःची बायको होती, जी की तिथं बसली होती पूर्णपणे विवस्त्र. आणि याने याच्या बायकोचंच मुंडकं छाटलं होतं. हा आपल्या हातातली तलवार खाली सांडतो, म्हणजे खाली पाडतो. पूर्ण अंगाला घाम सुटतो. याला समजत नाही काय करावं आणि काय नाही. हा रडायला जोरात सुरुवात करतो. तो जो माणूस मंत्र वाचत होता तो उठला आणि जोरजोरात हसायला लागला. आणि की मनुष्य एवढा बेकार आहे की त्याला धन समोर आपली माणसंही समजत नाहीत. तो हसला आणि श्यामच्या जवळ आला. आता त्याचा चेहरा खूप मोठा होता. श्यामला म्हणलास की आता रडू नकोस, शांत आणि ते सोनं घे आणि कायमचा गावातून निघून जा आणि परत कधी या गावामध्ये येऊ नकोस. श्याम उठतो, ते सगळं काय सोनं आहे ते सगळं सोनं घेतो, झोळीमध्ये टाकतो आणि तिथून निघतो आणि निघून जातो त्या गावामधून. आणि सेम त्याच प्रकारे त्या गावामधल्या याही वेळेस 3 महिला गायब झाल्या. पण गावकऱ्यांना माहिती होतं की गेल्या वेळेस ते सापळे कुठं सापडले होते. तर गावकरी 2 दिवसाच्या नंतरच या गुहेमध्ये आले आणि बघितलं तर या 3 महिलेचं मृतदेह तिथे होतं. त्याच्यामध्ये श्यामची बायकोसुद्धा होती आणि श्याम बेपत्ता होता. तर गावकऱ्यांना वाटलं की आपल्या गावामध्ये ज्या पहिल्या 3 मुली गायब झाल्या होत्या आणि या 3 जणी आता गायब झाल्या, या सगळ्यांच्या पाठीमागं श्यामच होता. गावकऱ्यांनी सगळीकडं फैलवलं, इकडं तिकडं तक्रार नोंदवली आणि श्याम फरार. श्यामच्या तपासामध्ये सगळेजण लागले आणि श्यामजवळ जे सोनं होतं ते सोनं घेऊन श्याम पळाला. आता तो सोनं घेऊन किती वेळ पळणार, किती दूर पळणार तो? तर तो गेला, निघून गेला. त्याचं काय झालं, कुठं झालं, काय नाही ते कुणाला काहीच पता नाही. आणि बस ही स्टोरी द एंड इथंच झाली. आता ही जी स्टोरी आहे ही होती भारी स्टोरी आणि आहे सुद्धा भारी स्टोरी. मधून जो आपल्याला मेसेज येतो तो मेसेज असा की बाबा आपण जेवढी मेहनत करून पैसा कमावू ते एकीकडं, आणि जो शॉर्टकटने पैसा असतो किंवा लुचाटून कमावलेला पैसा असतो, 2 नंबरचा पैसा असतो, तो एकीकडे. कधी ना कधीतरी जो 2 नंबरचा पैसा आहे किंवा आपण जो पैसा जरा वेगळ्या पद्धतीने कमवण्याचा प्रयत्न करतो, तो पैसा कधी ना कधीतरी त्याचा मोबदला घेतोच. आणि जो कमाईने केलेला पैसा आहे तो शेवटपर्यंत टिकतो. तर आजच्या स्टोरीमधून हाच एक बोध भेटलेला आहे आपल्याला. तर स्टोरी आवडली असेल तर स्टोरीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुमच्यापाशी अशी एखादी स्टोरी असेल तर मला तुम्ही ती पाठवू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये मी माझ्या इंस्टाग्राम ID ला मेन्शन केलेलं आहे, त्यावर तुम्ही क्लिक करा आणि मला DM करा. मी नक्की तुमची स्टोरी सांगण्याचा प्रयत्न करेन. तर चला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.